मतदारांनी मतदान केलंच पाहिजे, ते त्याचं कर्तव्य आहे आणि ते बजावलं नाही तर काहीतरी शिक्षेची तरतूद प्रावधान अशी अजून तरी व्यवस्था नाही आहे. वारंवार वापरला जाणारा शब्द आहे व्होट ब्लॉक, एक गठ्ठा मतदान. आणि आपल्या देशाच्या लोकशाहीबाबत अशा आहेत समजुती की लोक जातीपातीकडे पाहून मतदान करतात. गांधीजींचा फॉर्म्युला होता, काँग्रेस ही संघटना 1885 मध्ये अस्तित्वात आली देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ते मिळालं. तेव्हा आता काँग्रेस ही संघटना विसर्जित करा आणि आपापल्या विचारधारेनुसार ज्याला जो पक्ष बनवायचा आहे तो बनवून लोकांसमोर जा. आंबेडकरांच्या स्वप्नातला स्वतंत्र भारतातला एक आदर्श राजकीय पक्ष तो स्थापन आंबेडकरांनीच केला. त्याचं त्यांनी विचारपूर्वक ठेवलेलं नाव रिपब्लिकन पक्ष आहे. भारतीय लोकशाहीमध्ये महिलांच्या मताला एक स्थान आहे आणि त्या स्वतंत्रपणे मतदान करतात. हा प्रवाह 1990च्या पुढे जास्त ठळक झाला. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. लोकशाहीचा उत्सव भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेत. 17वी लोकसभा गठीत करण्यासाठी बाहेर हा लोकशाहीचा उत्सव चांगलाच रंगात आलाय. आता त्याला आपल्या मराठी लोककलांच्या मधला दुसरा शब्द आहे कलगीतुरा. आता कलगीतुरा हा म्हणजे भले प्रेमातला असेल पण असं दोघांचं भांडण असतं आणि एकमेकाविरुद्ध केले जाणारे युक्तिवाद असतात. आणि अर्थातच ते काव्यमय आहेत आणि मागे त्याला डफ, तुणतुणं, तुतारी, शिंग, ढोलकं ह्याची साथ असते. कलगीतुरा. दुसरा शब्द तरी पुन्हा मराठी लोककलांच्या मधलाच म्हणजे सवाल जवाब असा येईल. एक प्रकार असतो सवाल जवाब. ह्यालाही कवीकडे फार प्रतिभा असावी लागते की एक प्रश्न, त्याला समोरच्यानी दिलेलं उत्तर आणि त्यांनी उत्तर देऊन झालं की आता उत्तर तो देतो आणि मग यांनी त्याचं उत्तर द्यायचं, असे चालतात सवाल जवाब. होनाजी बाळा, अनंत फंदी, पठ्ठे बापूराव हे त्यातले प्रसिद्ध कवी मराठीतले, माझ्या मते जागतिक दर्जाचे. पण कसे मांडायचे. पुन्हा त्या सवाल जवाबांचे अर्थातच वैशिष्ट्य तऱ्हातऱ्हांचे बुद्धिमान युक्तिवाद असतात, पण ते सगळं आपोआपच ईश्वर, अध्यात्म, देवभक्ती असं इकडे जातं. ते विनोदाच्या मार्गाने, हसत खेळत आणि विनोदाच्या मार्गाने असं तिकडे. आणखीन मराठी लोककलांमधलं नाव आहे वगनाट्य. तर वगनाट्य म्हणजे तर असं टँग 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 ढोलका ऐका ते जाऊन तुम्ही. अशी काही जणांच्या तर मला चेहऱ्यावरही दिसलं की त्यांना नाचावं असं वाटतंय. तर ते नाचावं असं म्हणजे लावणी असते ती, पण प्रिलिममध्ये येऊ शकतो प्रश्न त्यावर. आणि मी जर आत्ता लावणीचा उल्लेख काढला तर उरलेला वेळ तुमचं लोकशाहीकडे जास्ती लक्ष जाईल. आपण पण मला वाटतं ह्याला नाव लोकशाहीचा उत्सव असं देण्यापेक्षा लोकशाहीची लावणी आणि असा पाठमोरा फोटो द्यायला पाहिजे होता. जास्ती जण ऐकतील. हां, रेणुकाला समजावून सांग काय ते. ती भोळी मुलगी आहे, तिला माहिती नाही अजून. तर ते चालू असतंय बाहेर. आपलं काम आहे छान सर्वाचा अभ्यास करून आज विषय समजणे आणि उद्या प्रशासनामध्ये ते खऱ्या निपक्षपातीपणाने ती शासकीय यंत्रणा अंमलात आणता येणे. या लोकशाहीबद्दल एक म्हटलं तर मुळात अर्थपूर्ण तर वाक्य आहेच, पण म्हणलं तर ते प्रेरणादायक आहे, म्हटलं तर भीतीदायक पण आहे. असं फार छान वाक्य आहे. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व, असं वाक्य. लोकशाहीमध्ये लोकांना
लायकीप्रमाणे सरकार मिळतं. या वाक्याला मी 3 जी विशेषण वापरली ती आता पुन्हा सांगतोय की हे लोकशाहीचं फार मार्मिक आणि नेमकं वर्णन आहे. आणि मी म्हणालो की ते म्हटलं तर प्रेरणादायक आहे. प्रेरणादायक कारण इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. कारण आपणच ठरवतो, नागरिक लोक आपण ठरवतो. काही वेळा पडेल प्रश्न की इतकं अकार्यक्षम, इतकं भ्रष्ट, इतकं देशाच्या हिताची काळजी न करणारं जाड कातडीचं सरकार मिळण्याची एकूण लायकी आहे का वेळोवेळी. असं मी कोणा एका विशिष्ट सरकारवर भाष्य नाही करतोय, पण विविध सरकारं त्यांचं वागणं, त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर. म्हणून मी म्हणालो की वाक्य भीतीदायक पण आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा लोकांच्या कल्याणाऐवजी स्वतःच्या कल्याणातच गुंतून जातात निवडून आल्यावर, जर त्यांच्या हवेल्या उभ्या करतात, त्यांचे गुंड, विशिष्ट जातीपाती, प्रचंड 2 नंबरचा पैसा हे करून, तर अंतिमता कुठेतरी ती प्रत्येक नागरिकावर येतेच. अंतिमता जबाबदारी. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. म्हणून म्हणालो की ते भीतीदायक सुद्धा आहे. मग पण वर्णन बरोबर आहे. कारण लोकशाही म्हणजे लोकांचं सरकार, लोकांनी निवडलेलं सरकार. तेव्हा अल्पसं असेल. आजच्या तारखेला भारतीय मतदारांची संख्या 90 कोटीपेक्षा जास्त आहे. एकूण लोकसंख्येतली मतदारांची संख्या जास्तीच निघेल आणखीन. पण मग प्रत्येक मतदार 1/90-95 कोटी एवढा तर किमान जबाबदार आहे की जे सरकार शेवटी आलं तर त्याला कुठेतरी मी पण जबाबदार आहे. मतदान केलं असलं तरी जबाबदार आहे, मतदान केलं नसलं तर उलटं माझं म्हणणे जास्त जबाबदार आहे. कारण त्यांनी लोकशाहीतला तो पवित्र जो हक्क पण आहे आणि कर्तव्य ते पण केलं नाही. मग तुला अधिकार नाही आहे तक्रारी करण्याचा, पण मग ते आहे ते सरकार. इन डेमोक्रेसी पीपल गेट द गव्हर्नमेंट दॅट दे डिझर्व. 1980च्या दशकापासून आपल्याकडे त्या लोकशाही आणि एकूणच सरकारचं काम किंवा एकूणच जनमत याचे कल कसे ओळखायचे याचं शास्त्र आपल्याकडे आलं. इथपर्यंत आपण मागच्या वेळी पोचलो होतो. त्याचा मानला जातो मूळचा जनक एक ब्रिटिश विचारवंत सर डेव्हिड बटलर. आणि ते भारतात आणताना प्रणय रॉय आणि त्याचा सहकारी दोराब सोपारीवाला यांनी ह्या सेफॉलॉजी याचं भारतीयीकरण केलं. सेफॉलॉजी म्हणजे निवडणुकीच्या संदर्भातलं संख्याशास्त्र आणि कल कसे ओळखायचे. प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांचं अगदी अलीकडे पुस्तक आलंय बाजारात. त्याचं नाव द व्हर्डिक्ट. अगदी अलीकडे आलंय, मग 1 महिना किंवा 1.5 महिना आत्ता झाला असेल. त्याच्यात त्यांनी कहाणी फार चित्तथरारकही दिली आहे आणि त्यामध्ये एक बुद्धिमत्ता, प्रतिभा म्हणतो मी त्याला, जाणवेल की त्यांनी सर डेव्हिड बटलरकडनं तसंच्या तसं घेतलं आणि ते भारताला लागू केलं असं केलेलं नाही आहे. शिकले, पण ते भारतीय परिस्थितीला कसं लागू पडू शकतं याचा नीट विचार केला आणि भारतीय परिस्थितीच्या संदर्भात काय बदल करायला हवेत याचा केला. त्याला मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं स्विंग ही संकल्पना आणि स्विंग झोन नावाचं. सर डेव्हिड बटलरची मूळ संकल्पना आहे युनिफॉर्म स्विंग, असं त्याच्या संकल्पनेचं नाव आहे. की ब्रिटनच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत आणि त्याची या संख्याशास्त्रीय पद्धतीनुसार कल घेण्याची चाचणी घेतली जाते. तर काही विशिष्ट मतदारसंघांचे किंवा एक प्रातिनिधिक व्यक्ती म्हणजे जनमताचं प्रतिनिधित्व करणारा स्लाइस एवढ्यांशी बोललं तर त्याच्या आधारे स्विंग म्हणजे मतांचा कल आणि झुकाव बदलतोय, मताचा इकडून इकडे जातोय हा सांगता येतो. मूळचा सर डेव्हिड बटलर यांचा सिद्धांत युनिफॉर्म स्विंग, की जर काही निवडक मतदारसंघात दिसून आलं की बुवा आत्ता सत्तेमध्ये कॉन्झर्वेटिव्ह पार्टी आहे, ब्रेक्झिटचा राडा चालू आहे आणि त्यापायी जी काही प्रतिमा सरकारची असो अथवा पंतप्रधान थेरेसा मे यांची असो, पण त्यामुळे पुढची जी निवडणूक असेल तर बुवा कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या विरुद्ध 1, 2, 3, 4 एक्स काय असेल तो टक्के एवढा स्विंग आणि युनिफॉर्म
चा अर्थ आहे की ब्रिटनभर हे चित्र दिसेल. जरी ब्रिटन हे 4 मुख्य राज्यांचं मिळून बनलंय तरी दिसताना युनिफॉर्म. ते ह्या दोघांनी लक्षात घेतलं की असं भारताचं असणार नाहीये. भारताचं वैविध्य पाहता वेगवेगळ्या प्रदेशांचे निवडणूक इश्यूज वेगळे असू शकतात आणि मतदाराची वर्तणूक वेगळी असू शकते. म्हणून त्यांनी निकष बदलले आणि भारतातले काही स्विंग झोन डिफाईन केले, ठरवले की हे दिसतात, हे मतदारसंघ आहेत की ह्यांचा कल कुठे दिसून येतोय. तर 52 पासूनच्या निवडणुकांचा अभ्यास केला आणि तिला संख्याशास्त्रीय तत्व लावली तर हे दिसतं की हे मतदारसंघ. जर यावेळी दिसून आलं की त्यांचा कल कुठे आहे तर असं मानायला हरकत नाही पुन्हा की त्या झोन, तरी तो सगळा युनिफॉर्म नाही भारतभर, स्विंग झोन, की या मतदारसंघाचं दिसलं तर समजा यावेळचा महाराष्ट्राचा कल हा अमुक हा मतदारसंघ, असं त्यांनी स्विंग झोन. आणि भारताकरता तयार केलेली संकल्पना इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी, ते आपल्या निवडणूक पद्धतीचे परिपाक आहेत. मला माहिती आहे की पुढच्या स्लाइडवर ते येणार आहे. आपल्या निवडणूक पद्धतीचं नाव फर्स्ट पास्ट द पोस्ट किंवा फर्स्ट पास्ट द लाईन. म्हणजेच एखादी निवडणूक वैध ठरण्यासाठी किमान किती जणांनी मतदान केलं पाहिजे असा काहीही आपल्या कुठेही राज्यघटनेत किंवा कायद्यात असा काही नियम नाही. निवडणुकीमध्ये किती उमेदवार असू शकतात याविषयीचा सुद्धा कोणताही कसल्याही प्रकारचा नियम नाही. ते त्या सामाजिक वर्गवारीनुसार सांगितलं तेवढं डिपॉझिट असेल. अपक्ष असला तर त्याला अनुमोदन देणारे एवढे लागतात, एवढं असेल तर तो उमेदवार होऊ शकतो इत्यादी. त्यानंतर मतमोजणी जेव्हा होईल तेव्हा निवडून येणाऱ्या उमेदवाराला किमान किती मतं मिळाली पाहिजेत, किती टक्के, वैध मतांपैकी किती टक्के, याचा सुद्धा काही नियम नाही. सगळ्याला मिळून म्हणतात फर्स्ट पास्ट द पोस्ट, म्हणजे निवडणुका जाहीर केल्या. अजून तरी भारतामध्ये मतदान हे एकाच वेळी, मतदान हा मूलभूत हक्क नाही. मतदान हा घटनात्मक हक्क आहे पण मूलभूत हक्क नाही आहे. म्हणजे मतदानाचा उल्लेख राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये नाही आहे, पुढे आहे राईट टू व्होट. तेव्हा मतदानाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही पण घटनात्मक हक्क आहे. आणि मतदान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य असा पण उल्लेख आहे. पण त्यातल्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये राज्यघटनेच्या 4थ्या अध्यायाच्या शेवटाकडे कलम 51 का 52 आता का माझा मेंदू आत्ता बोलताना थोडा हेजी आहे, म्हणजे मूलभूत कर्तव्य 51 हे 42व्या घटना दुरुस्तीनुसार आलं. त्यामध्ये कोणाही भारतीयाची कर्तव्य यांचा उल्लेख आहे. तरी मतदानाचा उल्लेख पुन्हा राज्यघटनेत पुढे कुठेतरी आहे. आणि शिवाय हे राज्य शासनाचं दिशादर्शक सूत्र असल्यामुळे त्यावर न्यायालयात दाद मागता येत नाही, नॉन जस्टिसिएबल. म्हणजेच कुठल्याच लिखित घटना किंवा कायद्यात मतदारांनी मतदान केलंच पाहिजे, ते त्याचं कर्तव्य आहे आणि ते बजावलं नाही तर काहीतरी शिक्षेची तरतूद, प्रावधान अशी अजून तरी व्यवस्था नाही आहे. जगात त्यावर चर्चा चालू आहे. काही देशांमध्ये आहे मतदान करणं हे कर्तव्य, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. व्यक्तिशः मी त्या बाजूचा आहे. आणि ऑस्ट्रेलियाला जमू शकतं तर भारताला का जमू शकणार नाही ह्याला काही उत्तरच नाही आहेत. आणि दिले जाणारे जे वेगवेगळे युक्तिवाद आहेत की हे का नाही, हे व्यक्तिशः मला पटत नाही. नरेंद्र मोदीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांकरता हा मतदान सक्तीचं हा कायदा केला होता. पण आपल्याच राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार राज्य सरकारनी सुद्धा कुठलाही केला आपापला कायदा तरी तो संमतीसाठी शेवटी राष्ट्रपतींकडे जावा लागतो, तिथे तो अडकून पडला.
पण 73-74व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला सुद्धा निवडणूक आयोग आले आणि त्यांचा दर्जा ठरला संवैधानिक. 73-74व्या घटना दुरुस्तीच्या आधी सुद्धा राज्याला असायचे निवडणूक आयोग, पण ते देशाच्या निवडणूक आयोगाच्या हाताखाली असायचे, म्हणजे ते पद प्रशासकीय होतं. पण 73 आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत, म्हणजे पंचायत राज यंत्रणा त्रिस्तरीय आणि शहरी नागरिक क्षेत्र असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या नगरपालिका या मिळून बनतात. LGB असा काही वेळा उल्लेख होतो, लोकल गव्हर्निंग बॉडीज, त्यांच्याकरताची आहे. त्या घटना दुरुस्तीतलं तत्व आहे की जशा विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ठरीव मुदतीत व्हाव्याच लागतात, तसंच यापुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ठरीव मुदतीत झाल्याच पाहिजेत. आणि जशा लोकसभा विधानसभांच्या निवडणुका घ्यायला कलम 324 खाली देशाचा निवडणूक आयोग आहे, तसं आता या घटना दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्याचा निवडणूक आयोग अस्तित्वात येईल आणि त्याचं मुख्य काम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका फ्री अँड फेअर, मुक्त आणि न्याय्य पद्धतीने घेणे हे झालं. पण मतदान करणं हे कर्तव्य आहे असा कायदा, तर मी म्हणालो तसं तो प्रथम गुजरातने केला, पण लटकूनही पडलाय. आणि मुख्य म्हणजे सुप्रीम कोर्टाने एकेवेळी हा दृष्टिकोन व्यक्त केलाय. मग त्यावर आवश्यक तो बदल करण्याची पावलं देशाच्या विधिमंडळाने म्हणजे लोकसभेने अजून तरी उचललेली नाहीत. पण एक सुप्रीम कोर्टाने अभिप्राय व्यक्त केला की मतदान हा संवैधानिक हक्क आहे. तर राज्यघटनेत जर व्यवस्था असेल की एकदा हक्क आहे तो, तर नाही तुम्ही तो हक्क बजावलाच पाहिजे, ह्याची सक्ती कशी करणार? राज्यघटनेने लोकांचा तो हक्क मान्य केला, आता तो हक्क बजावायचा का नाही बजावायचा हे लोकांचं स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने घेतली. खरी मुद्दा हा आहे की त्या आपल्या फर्स्ट पास्ट द पोस्ट या निवडणूक पद्धतीमुळे साधारण असं दिसून येतं की स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकांच्या मध्ये सरासरी 5 उमेदवार असतात, सरासरी, आणि सरासरी मतदानाचं प्रमाण पडतं साधारणपणाने 55%. तुम्ही गणितात कच्चे असलात तरी त्याचा अर्थ लक्षात येईल की त्याचा अर्थ होतो की 12 मतं मिळवून निवडणूक जिंकता येणं शक्य आहे. त्या पद्धतीमुळे मग समाजाची जातीपातींवर विभाजन होण्याची प्रवृत्ती बळावते. आणि मतदारसंघांचा विचार करताना तर पक्ष, राजकीय पुढारी याचा विचार करतातच की या मतदारसंघाची जातीय किंवा धार्मिक वैशिष्ट्य काय आहेत, कॉम्पोजिशन, आणि अमुक एका विशिष्ट जातीचे मतदार इथे जास्ती आहेत तर पक्षांची प्रवृत्ती होते किंवा होऊ शकते की मग त्या जातीचा आपला उमेदवार पाहिजे. म्हणजे चारित्र्य, कर्तृत्व, दिलेले शब्द पाळणे सगळं मागे पडतं आणि इलेक्टिव्ह मेरिट हा जो शब्द आहे, निवडून येण्याची क्षमता, ह्याला मोल जास्ती प्राप्त होतं. आणि ती निवडून येण्याची क्षमता दुर्दैवानी केवळ त्या व्यक्तीचं चारित्र्य, कर्तृत्व, आवाका, देशाच्या प्रश्नांचा अभ्यास, आजपर्यंतचं ट्रॅक रेकॉर्ड केलेल्या कामाचं हे न ठरता जात सोयीची आहे का, निवडणुकीचा तो खर्च करू शकतो का. आणि आज वास्तव आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावर सगळेच निवडणुकी आणि एकूणच राजकारणात काळा पैसा वापरतात. एकदम हे ओपन आहे आणि सिक्रेट नाही. हा लोकशाहीचा म्हणूनचा एक मूळचा फार मोठा जागतिक लोकशाहीचा, लोकशाहीच्या उत्क्रांतीचाच मी मुद्दा मानतो, पण आहे ते सत्य आहे. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये ह्या गोष्टींना वरचं स्थान मिळतं. चारित्र्य, कर्तृत्व, आवाका हे ॲडिशनल बोनस ठरतात की ठीक आहे, एवढं सगळं असून ती व्यक्ती कर्तृत्वान असेल तर चालेल. ते मुख्यतः ह्या पद्धतीमुळे ठरू शकतं. आपल्याला त्यामुळे दिसेल की कमी मतं घेऊनही सीटं जास्ती मिळाली हे चित्र भारताच्या लोकशाहीत त्यामुळे तयार होतं. लोकशाहीबद्दल एक प्रश्न निर्माण त्यामुळे होतो की ही आपली खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक आहे का. खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक आहे का हे वाक्याचा अर्थ आहे की जे निवडून आले ते खऱ्या म्हणजे नैतिक दृष्टीने जनादेशाचं प्रतिनिधित्व करतात का. मॅन्डेट, डू दे
रिअली हॅव मॅन्डेट. 100रातली 12 मतं घेऊन जो निवडून आला तो त्या संपूर्ण 100रांचं प्रतिनिधित्व करतो असं म्हणता येईल का, म्हणता येणं योग्य आहे का? आणि शिवाय जर कोणाला माहिती असेल, म्हणजे असं आणि असतंच, राजकीय वर्ग बुद्धिमान तर आहेच, की या मतदारसंघाचं कॉम्पोजिशन हे असं असेल आणि माझ्या पाठीची 12 मतं आहेत, तर त्याला माहिती असतं की मग मी माझ्या पाठीची 12 मतं आहेत या आधारावर मी निवडून येऊ शकतो. पण नुसतं माझ्या पाठीची 12 मतं आहेत वर नाही निवडून येऊ शकत मी. तिकडं ते 5 उमेदवार पाहिजेत, त्यांच्यामध्ये मतांची विभागणी झाली पाहिजे, ती झाली तर माझ्या 12च्या. मग हे सगळे राजकारणाचे होऊन बसते दिशा की ही विभागणी कशी होईल, जास्तीचे उमेदवार कसे येतील. आणि त्याला म्हणलं तर गंमतशीर आणि म्हणलं तर बोचऱ्यासुद्धा अक्षरशः हजारो लक्षावधी उदाहरणं आहेत. ते मतदारसंघातल्या उमेदवाराचं जे नाव असेल त्या नावाची अन्य माणसं पण शोधली जातात, ती मतपत्रिकेवर पण आणली जातात. आणि हे ॲक्च्युली घडलेलं सांगतोय की रायगड जिल्ह्यामध्ये दत्ता पाटील हे महाराष्ट्राचं एक सुप्रसिद्ध नाव खरं म्हणजे, पण एका निवडणुकीमध्ये दत्ता पाटील नावाची आणखी 4-5 माणसं होती आणि त्यांना मिळून 11,000 का काहीतरी मतं गेली आणि दत्ता पाटील ती निवडणूक जेवढ्याने हरले त्यापेक्षा जास्त मतं ह्या दुसऱ्या दत्ता पाटलांना मिळून मिळालेली होती. इथपासूनच्या ते फ्रिव्हलस असा इंग्लिश शब्द आहे की त्याला तर काही अर्थ नसतो पण तो तरी अर्ज भरतोच. बरं, एवढ्यावर नाही भागत. अनेक जण निवडणुकीत उभे राहतात, ते काही निवडणूक जिंकून येणे तर तुम्ही सोडाच, मुख्य हेतू लढवण्याचा पण असतोच असं नाही आहे, पण उभं राहायचं म्हणजे मग त्यांना भेटायला जो उमेदवार निवडून येणार आहे तो येतो. मग हा सांगतो की माझ्याकडे 7% मतं माझ्याकडे, काय देतो सांग. आणि मग तऱ्हातऱ्हांची जी देवघेव, हे एक लोकशाहीतल्या राजकारणाचं वास्तव आहे. आपल्याला अभ्यास करताना तितकाच आणखी एक महत्त्वाचा त्यामुळे मुद्दा ठरतो. आपल्याला असं दिसून येईल की मतदानाच्या एकूण 1% मिळालेल्या मतांच्या टक्क्यापेक्षा कमी प्रमाणात सभागृहातली जागा मिळतात. भारतीय लोकशाहीचा अभ्यास करून बोलायचं झालं तर ती रेघ 24% आखता येते की 24% तो पक्षाला मिळालेली एकूण मतं पेक्षा सभागृहामध्ये मिळालेली सीटं कमी असतात. आपण 1952च्या सुद्धा निवडणुकीचा विचार केला तर त्यावेळेला जनसंघ आणि समाजवादी दोघांनाही साधारण 7.5% आसपास मतं होती. आणि आपण पाहिलं की 489, आपण आपल्या एका गणिताच्या सोयीसाठी जवळचा म्हणजे तो 500 आकडा मनामध्ये धरू. आता 7.5% म्हणायचं झालं तर 489च्या 7.5% जागा मग सभागृहात मिळतील का त्यांना? तर 489च्या 7.5% म्हणजे 35 ठरतात त्या आसपास सुमारे. ते या दोघांनाही 10-12 होत्या. बहुधा समाजवादी गटाला थोड्या जास्ती होत्या, 14. म्हणजे मतं 7.5%, पण त्या टक्क्यांच्या प्रमाणात सभागृहातल्या जागा नाही, त्यापेक्षा कमी आहे. हे चित्र 24पर्यंत राहतं. 24 पाशी चित्र बदलायला सुरुवात होते. 24च्या पुढे जेवढी त्या पक्षाची मताची टक्केवारी वाढेल तेवढे ते मतं जेवढी टक्के मिळाली साधारणपणाने त्याच्या प्रमाणात सीटं दिसणं चालू होतं वाढीव टक्केवारीसहित. आणि 28% ह्यापाशी चित्र तयार होतं की जर मतं 28% असतील तर सभागृहातली सीटांची संख्या पण 28% असण्याची शक्यता आहे. 28 जसं क्रॉस होईल तसं तर वाढलेल्या मतांच्या टक्केवारीपेक्षा सभागृहातली सीटांची टक्केवारी वाढते. हे सगळं बहुपक्षीय, शिवाय फर्स्ट पास द पोस्ट, किती उमेदवार याला काही मर्यादा नाही, किती टक्क्यांनी मतदान करायचं याला काही मर्यादा नाही. त्यामुळे तुमच्या पाठीशी एक गठ्ठा मतं जर टिकवू शकलात आणि त्याचवेळी जर राजकारणाची पावलं अशी टाकू शकलात की मतांची विभागणी होईल तर कमी टक्के घेऊन पण सीटं जास्ती मिळतात. जसं स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहिल्या तर ज्या ज्या वेळी काँग्रेसला बहुमत मिळालं त्यापैकी 1984च्या नोव्हेंबर-डिसेंबरचा अपवाद सोडता बाकी सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचं सरासरी मतदानाचं प्रमाण 40 ते 43% मध्ये असायचं. पण सभागृहात 2/3 बहुमत.
एकमेव अपवाद 1984ची इंदिराजींच्या हत्येनंतरची निवडणूक, त्याला काँग्रेसला वैध मतांपैकी 50.5% मतं आहेत आणि सभागृहामध्ये 523 पैकी 415 सीट आहेत, म्हणजे जवळजवळ 85% सीट आहेत. 2014 मध्ये सुद्धा जेव्हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदा लोकांनी खऱ्या अर्थाने नॉन काँग्रेस पक्षाच्या हातात स्पष्ट बहुमत ठेवलं, म्हणजेच भाजपला 2014 मध्ये 282 जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमतासाठी 272 पाहिजेत, पण लोकसभेमध्ये 282 जागा घेताना देशातलं भाजपचं मतांचं प्रमाण होतं 30%. मला तर ढोबळ आकडा पण लक्षात आहे, तो म्हणजे 2014 मध्ये देशभर मिळून भाजपला 17 कोटीपेक्षा थोडी जास्त मतं होती. निव्वळ मतं देशभर 17 कोटीपेक्षा जास्त. ती मतं घेऊन सभागृहातल्या जागा 282 आणि काँग्रेसच्या आणि स्वातंत्र्योत्तर इतिहासात प्रथमच इतकी भयंकर दैना झाली, ती म्हणजे 44 सीटं मिळाली, पण 44 मिळताना मतं 10 कोटी होती. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसकडची देशभराची मतं 10 कोटी होती. 17 कोटी मतं घेऊन 282 जागा, 10 कोटी मतं घेऊन 44 जागा. एवढंच आहे की काही शक्तींना एकूणच जरा भाजपबद्दल आणि नरेंद्र मोदींबद्दल प्रचंड आकस आहे हे निश्चित आहे. त्यांनी 2014 हा आरडाओरडा चालू केला, तो अनफेअर आहे, अयोग्य आहे. आपली ही आहे ती निवडणूक पद्धत आहे, आधी पण तीच होती आणि 2014 आणि आता 2019 मध्ये जे काही निकाल लागेल तीच पद्धत आहे. चर्चा आणि मुद्दा मांडायचा असेल तर त्यांनी त्या मूळच्या सुधारणेवर जरूर मांडावा, पण 2014 मध्ये भाजपला एकूण मतदान 30%. समजा आपण घटक पक्ष म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विचारात घेतले नाहीत किंवा विचारात घेतले आणि टक्केवारी मतांची मोजली, दोनों सूरतों में भाजपनी जी सीटं लढवली त्यातली टक्केवारी मोजली तर ती 40 येते. म्हणजे लढवलेल्या सीटांमधली 40 पॉईंट काहीतरी आहे, तेवढी टक्के घेऊन सीटं 282 मिळवता आली. हे भारतीय निवडणूक पद्धतीचंच वैशिष्ट्य ठरतं. मी म्हणालो तसं मतं 24% मिळणं चालू झालं की साधारणपणाने जेवढे टक्के त्याच्या जवळ जाणं चालू होतं. ही 24 ते 28 रेंज आहे. 28ला 28% मतं असतील तर बहुधा 28%च्याच थोडं अलीकडे किंवा थोडं पलीकडे एवढी सीटं असतील. 28% क्रॉस केले की उलटे वाढीव मतांच्या टक्केवारीपेक्षा सभागृहातली सीटं जास्ती वाढतात. हे आपल्या निवडणूक प्रक्रियेचं वैशिष्ट्य आहे. तसंच एक वारंवार वापरला जाणारा शब्द आहे व्होट ब्लॉक, एक गठ्ठा मतदान. आणि आपल्या देशाच्या लोकशाहीबाबत अशा आहेत समजुती की लोक जातीपातीकडे पाहून मतदान करतात किंवा विशिष्ट जाती एकगठ्ठा मतदान करतात. आणि हा मी ऑलरेडी त्याला गैरसमज हा शब्द वापरतोय की तो एकगठ्ठा मतदान ही संकल्पना पण फार मोठा गैरसमज आहे. आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाज आणि एका टप्प्यापर्यंत मानलं जायचं महिला, तर मुस्लिम समाज जणू एकगठ्ठा मतदान करतो असा एक मी त्याला भ्रम हा शब्द वापरतोय, पण तो एकूण निवडणुकींच्या अभ्यासात अनेक तज्ज्ञ पण तो बाळगून असतात. मी स्पष्ट सांगतो की हा भ्रम आहे. अन्य कोणाही भारतीय नागरिकाप्रमाणेच भारतीय मुस्लिम त्याचा विचार करून ठरवतो, मुख्यतः म्हणतोय मी. एक गैरसमजूत अशी आहे जणू की निवडणूक म्हणजे मतदानाच्या आधी जो कुठला शुक्रवार येईल तर त्या शुक्रवारी दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम एक फतवा जणू काढल्यासारखं सांगतात की मुस्लिमांनी अमुक अमुक मतदान करा आणि मग देशभर त्यानुसार करतात. फार मोठा गैरसमज आहे हा. मी एक प्रकारे म्हणेन की भारतीय मुस्लिम समाजाशी संपर्क नाही, त्यामुळे जाण नाही, त्यातून हे काही गैरसमज उद्भवतात अशी शक्यता आहे. आता काही वेळा ठरवून काही राजकीय गट किंवा कदाचित काही विशिष्ट जाती आणि अंतिमतः असेल तर मुस्लिम समाज, त्याला नाव आहे स्ट्रॅटेजिक व्होटिंग. स्ट्रॅटेजिक व्होटिंग करत असेल का याचं उत्तर आहे की तसं शक्य आहे. तर स्ट्रॅटेजिक व्होटिंग म्हणजे की एका समाजसमूहाचं ठरतं की आपल्याला हा निवडून आणायचा आहे हे तरी ठरतं, किंवा बाकी काही असो ह्याला पाडायचं आहे, ठीक आहे, पण मग त्यांना असा मेसेज असतो किंवा तो कळतोही त्यांना
की याला जर पाडायचं असेल तर आपण आपली सगळ्यांची मतं मिळून एका विशिष्टला दिली पाहिजे तर पाडू शकू. आपल्या मतांची जर विभागणी झाली तर आपल्याला ज्याला पाडायचं आहे तो नाही येणार आहे. ह्याला स्ट्रॅटेजिक व्होटिंग हे नाव आहे. हे होत असेल काही वेळा. यालाच दुसरा वापरला जाणारा शब्द आहे निगेटिव्ह व्होटिंग. निगेटिव्ह म्हणजे तुम्ही निवडून यावेत ह्याकरता तुम्हाला नाही मतदान केलेलं लोकांनी, तर दुसरा कोणीतरी पडायला हवाय ह्याकरता केलंय. 2014च्या निवडणुकीचं काही जाणकारांनी असं केलं होतं भाष्य. मला ते मान्य नाहीये, पण अर्थात मी जरासं स्पष्ट सांगायचं झालं तर ज्यांना भाजप जिंकलं हे काय फारसं काय पचनी पडलं नव्हतं. त्यांनी असा एक अन्वयार्थ लावला होता की हे निगेटिव्ह व्होटिंग आहे, की आधीची युपीएची सरकार इतकी भ्रष्ट, इतकी अकार्यक्षम, दर वर्षाला काही लाख कोटीचे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत होती. देशाच्या हितसंबंधांकडे दुर्लक्ष केलं होतं, संरक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं होतं, म्हणून लोक पनिश की आता यांना पनिश या मूड. तर ते ठीक आहे, त्यांना जे अन्वयार्थ लावायचा आहे तो त्यांचा. 1977च्या मार्चमध्ये लोकांनी जनता पक्षाला निवडून दिलं. त्याचा पण त्यावेळी काही तज्ज्ञांनी लावला होता अन्वयार्थ की हे निगेटिव्ह व्होटिंग आहे. देशाचं ह्यावेळी ठरलं होतं की काँग्रेसला शिक्षा करायची आणि ज्यांनी ही आणीबाणी लादली आणि आणीबाणीच्या काळातले अन्याय अत्याचार घडवून आणले त्यांना पहिले सत्तेच्या बाहेर घालवायचं. आणि जनता पक्ष सगळा एकत्र आला आणि त्यांनी एकास एक दिला, म्हणून की लोकांनी ठरवलं की त्यांना पनिश करण्याकरता जनता पक्षाला निवडून द्यायचं. तर आता हे अन्वयार्थ जो तो ठीक आहे, त्यांच्या दृष्टिकोनानुसार लावेल. आपल्या अभ्यासातला भाग आहे हे सूत्र लक्षात घेणे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक व्होटिंग. पण साधारणपणाने एक गठ्ठा मत होता हा फार मोठा गैरसमज आहे. तो महिलांच्या बाबतीत सुद्धा आहे. त्याचं मी साधारण कट ऑफ 1990 सांगतोय साधारणपणाने, की 1990च्या आधी तर अशी ठाम खात्री होती की महिला त्यांच्या घरातला कोण जो पुरुष तथाकथित घराचा मालक त्याला विचारून आणि तो सांगेल तिथे त्या गप शिक्का मारतात. हे बदलायला सुरुवात साधारण 1990च्या आसपास झाली. निवडणुकीचा आणि राजकारणाचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना जाणवणं चालू झालं की अरे महिला त्यांचा स्वतंत्र विचार करून मतदान करतात. त्याची एक चुणूक दिसली होती 1984च्या नोव्हेंबर-डिसेंबर मधल्या निवडणुका, म्हणजे इंदिराजींची हत्या. म्हणून मुळात ज्यांना व्यक्तिशः राजकारणात यायचं नव्हतं असे राजीव गांधींना त्या दिवशी संध्याकाळी देण्यात आली पंतप्रधान पदाची शपथ, आणि त्यांनी एक सिंपथी वेव्ह तयार झाली होती की आई गेलेला हा मुलगा. शिवाय राजीव गांधींची प्रतिमा मिस्टर क्लीन. तर महिलांनी फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतदान केलं होतं असं दिसून आलं. आणि हे जे प्रचंड मोठा विजय आहे त्यातला मोठा वाटा महिलांचा आहे असंही दिसून आलं. 2014च्याही निवडणुकीचा जर अभ्यास केला तर दिसेल की पुरुषांमध्ये भाजपला फार मोठ्या प्रमाणावर जास्त मतं मिळतात. महिलांमध्ये सुद्धा मिळतात, पण मग पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये भाजपला मतं कमी आहेत. म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये महिलांच्या मताला एक स्थान आहे आणि त्या स्वतंत्रपणे मतदान करतात. हा प्रवाह 1990च्या पुढे जास्त ठळक झाला. तुम्हाला दिसेल की राज्यामध्ये महिला धोरण तयार करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. ते 1990च्या थोडं आधी आहे. त्या महिला धोरणानुसार महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. परत त्यानंतर राज्याच्या आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बजेटमध्ये स्वतंत्रपणे महिलांच्या विकासासाठी निधी पाहिजे की जो टार्गेटेड थेट महिलांकडे त्याचं दिशा असेल असा 15% व्यवस्था. बजेटच्या 15% ठरवून महिला आणि जो ज्याचे लाभार्थी महिलाच असतील अशांपर्यंत अशी पण व्यवस्था त्या सुमाराला करण्यात आली. मी त्यावेळी शासनात होतो आणि अजून पहिलं प्रमोशन मिळायचं होतं. पोस्टिंगवर फलटणला होतो. निवडणुका तर जाहीर झालेल्याच होत्या. माझं निवडणूक विषयक कर्तव्य करायचं म्हणून मी ठिकठिकाणी त्याची पाहणी करत ते खरंच अशी वेळ आलेली की माण तालुक्याचं ठिकाण दहिवडी आहे आणि शरद पवारांची सभा होती तिथे आणि शासकीय अधिकारी या नात्याने ठीक आहे त्याची व्यवस्था ही आचारसंहिता इत्यादी जे काही त्याचे, आणि मी आपलं सहज थांबलो होतो की ते काय बोलतायत आपण ऐकू. तर 1990 मध्ये त्या दहिवडीच्या सभेत शरद पवार म्हणाले की
जरा मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे की महिलांकडे विशेष लक्ष द्या आणि तुम्ही महिलांचं मतदान गृहीत धरू नका. ते म्हणाले ते दिवस संपले. पूर्वी एक अशी वेळ होती की गावात जायचं, सरपंचाशी बोलायचं आणि जर एकदा सरपंच म्हणाला की तुमच्यावर शिक्का मारणार आहे तर गाव पॅक झालं. ही खास राजकीय टर्मिनॉलॉजी आहे की गाव पॅक झालं. गाव पॅक झालं म्हणजे आपलं ठरलंय की ते आपल्याला मतदान करणार आहेत. तर 90च्या त्या दहिवडीच्या सभेत शरद पवार म्हणाले की ते दिवस संपलेले आहेत. आपली महिला भगिनी आता स्वतंत्र विचार करते, सन्मानाने वेगळं तिच्याशी बोला असं त्यांनी मांडलं त्याच्यामध्ये. पुढे अर्थात 73 आणि 74वी घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33%ची व्यवस्था तर केलीच. पुन्हा महाराष्ट्र राज्य पहिलं आहे की ज्यांनी याची वाट न पाहता आधी व्यवस्था सुरू पण केलं होतं त्या सुमाराला. तो जिल्हा परिषद यंत्रणांमध्ये काय सुधारणा केल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्राने नेमलेला पाटील आयोग होता. तिचं शास्त्रीय नाव आहे पंचायत राज कमिटी, PRC असा उल्लेख होतो, पण दुसरा उल्लेख पाटील कमिटी असा पण होतो. हे होते आमदार PB पाटील, सांगलीचे आमदार, अतिशय अभ्यासू. त्यांच्या शिक्षण संस्था आहे तिकडे त्यांनी विचारपूर्वक त्या शिक्षण संस्थांना नाव पण शांतिनिकेतन ठेवलंय. त्यांची समिती होती की जिल्हा परिषद यंत्रणेमध्ये काय सुधारणा पाहिजे ते सांगा. ते खरोखरच प्रचंड अभ्यास करून जिल्हा परिषद यंत्रणा म्हणजेच लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना कशी आदर्श करता येईल याची ती कमिटीचा अहवाल खरंच उत्तम आहे. आणि मग 1991-92 पासून पुढे ते महाराष्ट्र सरकारने त्या समितीच्या शिफारसी प्रत्यक्षात टप्प्याटप्प्याने अंमलात आणणं पण चालू केलं होतं. निवडणुकीच्या संदर्भात हे आहे की ढोबळमानाने बोलायचं तर एकगठ्ठा मतदान हा एक मोठा गैरसमज आहे. तो नागरिक स्वतंत्र विचार करून देतो मतदान. त्यामध्ये स्त्री सुद्धा स्वतंत्र मतदान करून देते. उदाहरणार्थ आत्ता सुद्धा एक चर्चा चालू आहे की तोंडी तलाक, त्याला जोडून असलेला निकाह हलाला नावाची प्रथा आणि मुस्लिम समाजामध्ये असलेली बहुपत्नीत्वाची प्रथा, हा स्त्रियांच्या मानवाधिकारांचा भंग पण आहे. मुस्लिम स्त्री त्यांनी गांजलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्राने म्हणजे लोकसभेने तलाकविषयक कायदा आणायचा प्रयत्न केला, पण ती घटनादुरुस्ती असल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात तिला स्वतंत्रपणे मान्यता लागते, ती राज्यसभेत मिळाली नाही. म्हणून आता ते बिल बारगळलेलं आहे, लॅप्स झालं. याचा मतदानावर काय परिणाम होईल इकडे आत्ताचे ऑब्झर्वर्स, अभ्यासक माझ्यासकट लक्ष ठेवून आहेत की हे झालं नाही याचा मुस्लिम आणि त्यातल्या मुस्लिम स्त्रिया, आणि तुम्ही आत्ताची पण वृत्तपत्रांत वेगवेगळ्या भाष्यकारांचं, तर काही जणांनी याच्यावर केलंय भाष्य की त्याचं अपेक्षित धरतात की बघूयात यावेळेला काय दिसतं ते. पण मुस्लिम मतदार सुद्धा एकगठ्ठा करतात हे फारसं खरं नाही. किंबहुना मी तर एक कायम म्हणत आलोय की मतदानासाठी जर दुसरा कोणता मुख्य विषय नसेल तर शेवटचा उपाय म्हणून भारतीय मतदार मग आपापल्या बिरादरी किंवा जातीपातीला मतदान करतो. त्या निवडणुकीला काही इश्यूज असतात की ह्यावेळेचा काय आहे. आता 77 मार्च तर मुख्यतः काँग्रेस विरुद्ध जनता पक्ष, आणि सरळ सरळ त्याला जनता पक्षाने दिलेली घोषणाच होती भाकरी आणि स्वातंत्र्य अशी घोषणा होती, भाकरी आणि स्वातंत्र्य. म्हणजे आता ही निवडणूक ही आपली लोकशाहीच्या जीवनमरणाचा लढा आहे आणि राज्यघटनेने दिलेली आपली स्वातंत्र्य टिकणार का, आणि ते विरुद्ध भाकरी असा संघर्ष नाही आहे. भाकरी म्हणजे आता जॉब, दारिद्र्य दूर होणे असं सगळं, तर भाकरी आणि स्वातंत्र्य असा काही त्या वेळचा इश्यू असू शकतो. 84 नोव्हेंबर-डिसेंबर खरंच राष्ट्रीय सुरक्षा, आणि मी तुम्हाला खरंच सांगतो की देशाचं वातावरण खरंच प्रचंड ताणाचं आणि त्यातल्या काळजीचं होतं की जर देशाच्या पंतप्रधानही सुरक्षित नाहीत आणि घरात सुद्धा त्यांची हत्या होते तर देशात सुरक्षित कोण आहे, मग देश कुठं सुरक्षित आहे. त्यामुळे कोणातरी एकाला स्पष्ट बहुमत देऊन तिथे आणा. आता काल परवापासून काही आत्ताचे मुद्दे चालू आहेत पहा. समजा तुमचं जर की निवृत्तीचं वय 60 असावं का. पुण्यातच राहुल गांधींनी काल सत्र घेतलं आणि मुद्दा मांडला की राजकारणात निवृत्तीचं वय 60 असावं. अनेकांना धस्स झालं असेल. पॅटर्न लक्षात आला किंवा नसेल मला कल्पना नाही आहे, पण
औपचारिकरित्या तसं जाहीर न करता पण लक्षणंही दिसत आहेत की भाजप त्या राजकीय पुढाऱ्याचं वय 75 क्रॉस झालं की त्यांनी सक्रिय राजकारणातनं बाजूला व्हायचं. लालकृष्ण अडवाणी 91 वर्षाचे आहेत आणि शतायुषी व्हावेत, आरोग्यपूर्ण राहावेत, मुक्त स्वातंत्र्य घेऊन त्यांना जो ब्लॉग लिहायचा तो लिहित राहावा. पण 2014 मध्ये सुद्धा मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, काही नावं येतील अशी की हे सगळे 75च्या पुढचे आहेत. ह्याचे आता सुमित्रा महाजन मला वाटतं की त्या एक आदर्श लोकप्रतिनिधी, एक आदर्श महिला नेता हे अमान्य करायला काहीतरी फार दुष्ट मन असावं लागेल. ह्याचा पक्षीय ह्याच्याशी संबंध नाही आहे. सुमित्राताईंचा जन्म चिपळूणचा आहे, माहेर महाराष्ट्र. विवाहानंतर इंदोरला गेल्या. दुर्दैवाने पती लवकर गेले, पण म्हणून सासरनी त्यांना पांढऱ्या पायाची अवदसान आमचा उलटं सांगितलं की तुझ्यामध्ये गुण आहेत, तू सार्वजनिक काम आणि सगळ्यामध्ये कर. त्या बघता बघता इंदूरमधल्या खऱ्याखुऱ्या लाडक्या आहेत हे सांगतोय मी. इंदूरमध्ये सुमित्राताईंबद्दल पक्षनिरपेक्षपणे सर्वांच्या मनात आदर आहे. 8 वेळा सलग निवडणूक त्यांनी गमजा नाही आहेत. 8 वेळा सलग निवडणूक जिंकलेली आहे आणि 1989 पासून आता ह्या वेळपर्यंत त्या सलग लोकसभेमध्ये सभापती म्हणून सुद्धा, म्हणजे सभाध्यक्ष, स्पीकर योग्यच केलं असं वैयक्तिक माझं तर म्हणणं आहे की त्यांच्यापाशी तेवढी सिनियरिटी आहे, सभागृहाच्या कामकाजावर पकड आहे, समज आहे आणि साधारणपणाने त्यांनी गेली 5 वर्ष मुख्यतः बेसिकली हसतमुखपणाने आणि पुन्हा अगदीच टोकाचाच आणि तो राजकीय आरोप करायचा असेल तरच कोणी म्हणेल की यांनी सभापती पदावरनं पार्शालिटी केली, पण तो खरा नाही. त्यांनी सभापती पदाची त्यांची जी कर्तव्य ती उत्तम बजावली. पण आत्ता आपण पाहतो की एक उशिरापर्यंत इंदूरचा भाजपनी उमेदवारच जाहीर केला नाही आणि मग आता त्या काहीशा वैयक्तिक थोड्या वैतागल्यासारख्या. ते माणूस म्हणून आणखी साहजिक पण आहे, पण निवृत्तीचं काही वय असावं का असा मूळचा मुद्दा आणि तो सतत चर्चा त्याला होते. तर हा भारतीय राजकारणात पहिल्यांदा हा मुद्दा मांडला नानाजी देशमुख यांनी. नानाजी देशमुख संघाचे स्वयंसेवक आधी. 1952 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळचे RSSचे प्रमुख गोळवलकर गुरुजी यांना भेटून हिंदुत्वाच्या विचाराचा एक पक्ष पाहिजे म्हणाले आणि तो विचार मान्य करून गोळवलकर गुरुजींनी श्यामाप्रसाद मुखर्जींना तुम्ही पक्ष स्थापन करा आणि आम्ही आमच्या परीने पाठीशी उभे राहू असं सांगितलं. तेव्हापासूनची एक पद्धत सुद्धा आहे की संघातली काही माणसं सांगितलं जातं की आता तुम्ही राजकारणात काम करायचं. हां, तसे नानाजी देशमुख, नानाजी आधी संघातले, त्यांना संघाने सांगितलं की तुमचं काम राजकारणात. त्यांनी राजकारणामध्ये त्यांनी सांगितलं की 66 म्हणाले होते ते 66व्या वर्षी राजकारणातले सगळे निवृत्त झाले पाहिजेत. ते नुसते सांगून नाही थांबले. 1977च्या भाजपच्या विजयाचे एक मुख्य शिल्पकार, कोणीही हे नाकारणार नाही की नानाजी देशमुख होते स्वतः. तर एक म्हणजे 1975 मध्ये जी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी राहिली, तर आता JP मूळचे विचारांनी मार्क्सवादी, गांधीजींच्या सहवासात आल्यावर ते क्रमाक्रमाने बदलत भारताचा अध्यात्म विचार मानत आपलं आयुष्य निस्वार्थीपणाने खऱ्या त्यागी तपस्वीपणाने जगणारे ठरले. गांधीजींच्या मागे त्यांच्या विचारांचा वारसा गेला विनोबा भावेंकडे. तर JP विनोबांचे अनुयायी, विनोबांचे सहकारी, पण त्या विनोबांनी 1975 मध्ये आणीबाणीचं समर्थन केलं, अनुशासन पर्व असा शब्द वापरून. हे महाभारतातल्या एका पर्वाचं नाव आहे आणि ते युद्धानंतरचं पर्व आहे की आता अनुशासन म्हणजे समाजाची घडी पुन्हा बसवायची. तर विनोबांनी 1975 मध्ये इंदिराजींनी लागू केलेल्या आणीबाणीला आता हे अनुशासन पर्व आहे आणि जरा घडी देशाची, म्हणजे त्यांनी एक प्रकारे लेफ्ट हँड पुढे. ॲक्च्युली विनोबांनी आणीबाणीला विरोधही केला, हे लोकांना फारसं माहिती नसतं. फक्त मी आत्ता विनोबा हा विषय बोलत नाही आहे. पण JPंचा विनोबांशी आणीबाणीच्या भूमिकेवरनं विरोध झाला आणि सर्व राजकीय जीवनाकडे पाठ फिरवून जे JP भूदान, ग्रामदान, चरखा, कुटीरोद्योग इकडे वळालेले होते. त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र बिहार. ते आणीबाणीच्या निमित्ताने म्हणजे 1975च्या थोडा आधी
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रिय झाले. समाजवादी चळवळीचे एक थोर नेता डॉक्टर राम मनोहर लोहिया दुर्दैवाने लवकर गेले. पण आता ते त्यांच्या मृत्यूशय्येवर असताना त्यांनाही कळलेलं होतं की आपले थोडे दिवस उरलेले. तर डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं एक वाक्य त्यांच्या जवळची माणसं नेहमी वारंवार सांगतात की प्राणज्योत मालवण्यापूर्वी डॉक्टर लोहिया म्हणाले होते, नाव कॉल जेपी. म्हणजे लोहियांना भान होतं की आपण समाजवादी चळवळीचा एक राष्ट्रीय नेता आहोत आणि चाललो आपण, तर नाव कॉल जेपी म्हणजे देशाला कोणाचं द्या नेतृत्व, हे जेपींचं स्थान होतं. एकेवेळी जयप्रकाशजींना देशाचं राष्ट्रपतीपद पण ऑफर करण्यात आलं होतं. आणि मी खरंच सांगते, माझा तर सलामच आहे की इतका निस्वार्थी आणि गांधीजींच्या विचारावरची सच्ची निष्ठा की कुठलंही पद, माझं हे जे चाललंय कुठल्या पदाकरता नाही, तुम्ही दिलं तरी नकोय, हे माझं इकडे चरखा ग्रामदान भूदान चाललंय. पण भ्रष्टाचार अति वाढला, त्याच्या पाठीशी सरकार पण हे म्हणल्यावर जेपी मग पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. आणि पुढची सर्व कहाणी. तर त्यावेळेला जनता पक्ष बनला, त्याला लोकांनी मतदान केलं. म्हणजे इशू जेव्हा आहे, नानाजींबद्दल माझं चाललंय, तर 75 साली जेपींनी भ्रष्टाचार विरोधी चळवळीचं काम हाती घेतल्यावर नानाजींनी संघाची, RSSची शक्ती जेपींच्या आंदोलनात उभी केली पाठीशी. हे पण सत्य. आणि 1984 इंदिराजींच्या हत्येनंतर नानाजींनी की आत्ता देशाला एक बळकट सरकार असण्याची आवश्यकता आहे, तर भक्कमपणे सगळे राजीव गांधींच्या पाठीशी उभे राहा, असं पण काम नानाजींनी केलं. हे पण एक राजकारणातल्या जाणकारांना माहिती आहे. सगळा मिळून माझा मुद्दा आहे की त्यांनी भूमिका मांडली होती. 66चे झाले की ते निवृत्त, नुसते नानाजी देशमुख नुसते निवृत्त झाले पाहिजेत म्हणून थांबले नव्हते. ते म्हणाले होते की त्यानंतर त्यांनी स्वतःला एका सामाजिक कार्याला वाहून घेतलं पाहिजे. तसे स्वतः ते वागलेत. 1977च्या विजयाचे शिल्पकार नानाजी देशमुख. आणि कसं पण जनता पक्षाचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा कसं पण त्यांना कॅबिनेट, आणि ते म्हणतील ते कॅबिनेटची, म्हणजे 3 किंवा 4 केंद्राच्या कॅबिनेटमधली पदं फार वरिष्ठ मानली जातात. संरक्षण, वित्त, फायनान्स, गृह, होम आणि एक्सटर्नल अफेअर्स, विदेश नीती. तर नानाजी जे म्हणतील ते त्यांना मिळालं असतं. पण ते स्वतः त्या वयाचे होते आणि त्यांनी सांगितलं की सक्रिय राजकारणातलं माझं काम संपलं, यापुढे मी पक्षी आणि सक्रिय राजकारणातनं बाजूला होऊन ग्रामविकसनाच्या कामाला मला वाहून घेणार आहे. खरी मूळची दृष्टी गांधीजींचीच आहे. स्वातंत्र्य मिळताना गांधीजींचा फॉर्म्युला होता की आता काँग्रेसचं विसर्जन करा. काँग्रेस ही संघटना 1885 मध्ये अस्तित्वात आली देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ते मिळालं. तेव्हा आता काँग्रेस ही संघटना विसर्जित करा आणि आपापल्या विचारधारेनुसार ज्याला जो पक्ष बनवायचा आहे तो बनवून लोकांसमोर जा, लोक ज्याला निवडून देतील तो सरकार बनवेल. गांधीजींची सूचना होती काँग्रेसचं रूपांतर लोकसेवक संघ असं करा. आणि स्वातंत्र्यासाठी खरं वंदे मातरम म्हणत खरी खादी चरख्यावर विणलेली स्वतःचे घालणारे खरे निस्वार्थी कार्यकर्ते, सत्याग्रही. तर गांधीजींनी सुचवलं होतं की त्यांनी प्रत्येकाने एक एक गाव घ्यावं दत्तक, स्वतःला त्या गावात पेरून घ्यावं आणि देशाच्या विकासाचा तळातून विकास, असा गांधीजींचा होता फॉर्म्युला. तसा त्यांनी एक राईटअप तयार पण केला होता 30 जानेवारीला. म्हणजे नथुरामनी ज्या दिवशी मारलं गांधीजींना, त्या दिवशी गांधीजींकडे तो पुढची काय वाटचाल पाहिजे काँग्रेसची याचा तो सर्व फॉर्म्युला आणि पुढची वाटचाल. तसं नानाजींचं प्रत्यक्षातलं वागणं आहे की म्हणल्याप्रमाणे ते एका विशिष्ट वयाला आणि राजकीय कारकिर्दीच्या टॉपला होते, आणखी वर जाऊ शकत होते, पण आपला दिलेला शब्द त्यानुसार बाजूला झाले. आणि त्यांनी दीनदयाळ शोध संस्थान या नावाची संस्था स्थापन करून तिचं मुख्यालय दिल्लीतच. पण त्यांनी उत्तर प्रदेशातले 2 जिल्हे, त्यातला एक मुख्य गोंडा जिल्हा, तो एकदम हिमालयाच्या तराईचं जंगल उत्तराखंडच्या सीमेवरचा आणि देशातला सर्वात मागासलेला जिल्हा. तर नानाजींनी तो गोंडा जिल्हा एक प्रकारे दत्तक घेऊन ग्रामीण विकसनाच्या कामाला त्यागी तपस्वी युवकांची पिढी उभी करून त्यांनी काम करायचं. पुढे त्यांनी ग्रामीण विश्वविद्यालय या नावाने ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर काम अभ्यास करणारे विद्यापीठ स्थापन केलं. ते आहे चित्रकूट. यात चित्रकूट मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अगदी सीमेवरचं ठिकाण.
प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्यावर पहिल्यांदा जिथे राहिले होते तेच ठिकाण, तिथे ग्रामीण विश्वविद्यालय आहे आणि आता ते सरकारने अर्थातच टेकओव्हर म्हणजे आता त्याच्यावरची सगळी मालकी आणि व्यवस्थापन सरकारचं आहे. पण आपण समजावून घ्यायचा प्रयत्न करत होतो मुद्दा, एखाद्या विशिष्ट वयाला निवृत्त होणे किंवा न होणे. अंतिमतः लोकशाहीमध्ये शेवटी ते मतदार ठरवणार. त्यामुळे कुठल्या वयाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं नाही द्यायचं अंतिमतः मतदाराकडे यावं. काय वयाला निवृत्त ह्यामागचा मुख्य दृष्टिकोन आहे मेंदूचं काम, की तुम्ही फिजिकली फिट आहात का, लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावायला जी धावपळ करायची करू शकताय का, आणि समोर चाललेले विषय समजतायत का, हे या सगळ्याच्या आधारे म्हणून आहे. बाकी आपण याच्यावरचं आपण सर्व पाहिलेलं आहे. दखल घेऊयात या स्लाईडवरच्या मुद्द्याची, महिलांचं कमी प्रतिनिधित्व. तर दुर्दैवाने ते एक सत्य आहे, महिलांचं कमी प्रतिनिधित्व. एकतर 73-74वी घटना दुरुस्ती, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% राखीव जागा देणारी तर झालीच, आणि शिवाय महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं की 33 नाही 50% आता महाराष्ट्रात, असं पण देशात करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. 50% राखीव जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. पण मग असं जर आता स्थानिक स्वराज्य संस्थात आहे तर लोकसभा विधानसभेतही का नाही, तर ते 1992 पासून आजपर्यंत पडू नये. आता तो गुंता सुटायचा केव्हा, माझा एक अंदाज आहे की 2025 मध्ये त्यावर निर्णय घेतला जाईल. कारण लोकसभेच्या मतदारसंघांची संख्या 2025 पर्यंत फ्रीज केली आहे 543, आणि डिलिमिटेशन म्हणजे 1950चा कायदा, तर पुनर्विचार आता जो व्हायचा तो 2025 नंतर होईल. तर 73-74वी घटना दुरुस्ती आली तेव्हा काय झालं हे मीच डोळ्यांनी पाहिलं, कारण मी रत्नागिरीचा त्यावेळी नुसता मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, रत्नागिरी जिल्हा परिषदेची लोकनियुक्त बॉडी अस्तित्वातच नव्हती, विसर्जित झालेली होती. त्यामुळे मी प्रशासक म्हणजे सर्वाधिकार माझ्याच हातात होते. त्यावेळी निवडणुका झाल्या जिल्हा परिषदांच्या आणि महिलांना 1/3 जागा आल्या. तर रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये आणि सगळीकडेच हे घडलं, मी तिथलं हाताळलं म्हणून सांगतोय, आणि निवडणुका थेट माझ्याकडे नव्हत्या. पण रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या होती 44 मतदारसंघ. आता त्या 44तले 1/3 म्हणजे 15 द्यावे लागणार. ते कोणाला? पोटात गोळा आला अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या. कारण पुन्हा आजच्या आपल्या अभ्यासाचंच काम आहे की एक एक मतदारसंघ राजकीय नेत्याला त्याची जोपासना करावी लागते, टू नर्चर ऑर टू कल्टिवेट. निवडणुका लढवणे नुसत्या गप्पा नाहीत, नुसतेच फ्लेक्स लावले आणि नुसतंच गल्लीमध्ये निवडणुकीचे दिवस आल्यावर असे दातांचे फाळ दाखवत नमस्कार करत फिरला आणि ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का सांगितलं, होत नाही. तरी मतदार पण एवढा बावळट मुळात कधी नव्हता, आणि आता तर भारतीय लोकशाही प्रगल्भ आहे. मतदार अतिशय डिमांडिंग म्हणतोय, आग्रही आहे, त्याला ते बरोबर कळतं. तर हा काही कामात आहे का, अडीअडचणीला धावून येतो का, आमची आली तर पहिले कोणाला आम्ही हे एकूण जर दिसून आलं तर लोक मग त्याला म्हणजे नेम रेकग्निशन किंवा फेस रेकग्निशन की आम्हाला माहिती आहे हा, किंवा मग पक्षाचा जबरदस्त बेस तरी असावा लागतो की तिथं दगड जरी उभा केला तरी तो लोक पक्षाचाच बेस इतका आहे की जर त्या पक्षाने दिला नाही तर आम्ही त्या दगड्या धोंड्या ह्याला आम्ही ज्याला असेल त्याला. पण ते म्हणजे तो तर ज्यांचं राजकारणात आणि निवडणुकीवर लक्ष यायचंय, ज्यांची इच्छा आहे निवडणूक लढणं, त्यांना तो जोपासना करावी लागते मतदारसंघ. अशी केल्यानंतर एक दिवशी जर अचानक जाहीर झालं की आता हा महिलांसाठी राखीव, ते एक तर ज्यांनी त्याची जोपासना केली असा पुरुष पुढारी असल्यास त्याच्या पोटात खड्डा. बरं, मग तरी त्याला विचार करावा लागणार, मग माझ्या जागी कोणा, माझ्या बायकोला देऊ का, गर्लफ्रेंडला देऊ का, बहिणीला देऊ का, बायकोच्या बहिणीला देऊ का. बायकोपेक्षा काही वेळा बायकोची बहीण जास्ती जवळची असते ना. हा पण एक फार मोठा गैरसमज आहे की निवडून जरी स्त्रिया आल्या तरी त्यांच्या पाठून खरे पुरुषच कारभार करतात. हे पहिल्या टप्प्यात कदाचित दिसलं असेल, पण हे खरं नाही आहे. महिलांना पण जसं ती जागा तिचं लक्षात येणं चालू झालं तसं त्यांनी आपलं स्थान बळकट करून दरवेळी केवळ त्यांच्या पाठचा पुरुष जे सांगतोय तसं करतील असं अजिबात नाही. उलटा असायचीच शक्यता जास्ती आहे सांगतोय मी. निवडून पुरुष आलाय पण तो रोज घरात बायकोला विचारतोय की काय करू. निवडणुकीचा संबंध नाही, पण हे तुम्ही चाणक्य मंडलमध्ये पाहताच आहात. मी स्वानुभवाने सांगतोय तुम्हाला.
गैरसमज आहे हा. मलाच लक्षात आहे, नंतर मी ॲडिशनल कलेक्टर म्हणून पुण्यात आलो, निवडणुका होऊन गेलेल्या होत्या आणि जिल्हा परिषदेत 33% होत्या. तर महसूल मुख्यालय, महसूल विभागाचं मुख्यालय, तिथला ॲडिशनल कलेक्टर IASच असावा लागतो आणि कलेक्टरचे सर्व अधिकार त्याच्याकडे असतात. असा एक महाराष्ट्रातला एक संकेत आहे. तर त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि सगळ्या ग्रामपंचायती माझ्या हाताखाली होत्या. तर त्याचा अर्थ झाला की जिल्हा परिषदेची जनरल बॉडी, सर्वसाधारण सभाला मी कधी कधी उपस्थित राहू शकायचो. म्हणजे मी जर सांगितलं की मी राहणार आहे उपस्थित, तर तशी कायद्यात परवानगी होती. तर हे निवडणुकांनंतर नवी बॉडी निवडून आली, 33% स्त्रिया होत्या आणि जिल्हा परिषदेचं, पुणे जिल्हा परिषदेचं पहिलं बजेट मांडलं जाणार होतं. तर माझ्या मनातल्या अनेक गणितांमुळे हे क्षण मोलाचे आहेत आणि जरा मला तिथे असणं मला आवडणार आहे म्हणून मी होतो. तर ते जनरल बॉडीचं बजेट मांडलं गेलं. त्यात 15% स्त्रियांच्यासाठी बजेटमधली 15% राखीव जागा, राखीव निधी हा तर होता आणि सभागृहात 33% स्त्रिया होत्याच. तर चर्चेमध्ये आलटून पालटून 3-4 पुरुष सदस्यांच्या बोलण्यात महिलांना आम्ही 33% जागा दिल्यात की. दुसरा कोणी म्हणतो महिलांसाठी आम्ही 15% रक्कम दिली आहे की. असं जरा 3-4दा झालं. तर एक निवडून आलेल्या तरुण, त्या मला व्यवसायाने, मला शिक्षिका होत्या बहुधा, पण त्याची मला खात्री नाही आहे, पण अर्थातच पहिल्यांदाच निवडून आलेल्या, असं 3-4 जणांचं झालं. त्या निवडून आलेल्या सदस्य, महिला सदस्य उभ्या राहिल्या, जे कडाडल्यात, मी सांगतो दुर्गेचाच अवतार, म्हणजे दुर्गेचा जे कडाडल्या आहेत त्या म्हणले काय नाटक लावलंय गेले 4. हेच ही भाषा बरं का, मराठीची जी ताकद आहे. ते त्या उभ्या राहिल्या, त्या म्हणले काय नाटक लावलंय तुमचं, मगापासून ऐकलंय, आम्ही दिले, तुम्ही देणारे कोण म्हटलं, काय तुम्ही दिले, काय मेहरबानी केली काय, असं. आणि गप होते, सभागृह गप. पण सगळ्या पुरुष सदस्यांना माहिती आहे की घरी जायचं पण आहे ना, आज आपल्याला जेवण पण मिळायला पाहिजे. महिलांचं पण ही दुरुस्ती पण नाही झालेली आणि सभागृहामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कमी असतं. आता त्याला पुढे आलेला एक विचार आहे की दुरुस्ती होईल तेव्हा होईल. प्रत्येक पक्षाने आपापलं ठरवावं की आम्ही 1/3 तरी तिकीटं महिला उमेदवारांना देणार आहोत. व्यक्तिगत मी तुम्हाला सांगतो की उद्या असं काही करायचं जरी ठरलं तरी मला अशी एक शंका आहे की नाहीतरी जिथला आपला उमेदवार पडणारच आहे. पक्षांना माहिती असतं बरं का, त्यांना भाषा काही करू द्यात, भाषा बोलायचं त्याला की आमचे सगळेच निवडून येणार आहेत असं जरूर करू द्यात. मनसेने जर ठरवलं असतं की यावेळच्या निवडणुकीत उमेदवार उभे करायचे तर 48च्या 48 उमेदवार मनसेचे प्रचंड बहुमताने आले असते निवडून. आता ठीक आहे, आता ते त्या पक्षाचं शेवटी निवडणूक लढवतानाचं काम आहे म्हणण्याचं, पण मनात माहिती असतं त्यांना की आपले स्ट्रॉंग मतदारसंघ कोणते, निश्चित कोणते, येऊ शकतो कोणते, थोडंसं जास्ती काम केलं तर कोणते आणि कुठे आपल्याला आशा नाही आहे. तिथले उद्दिष्ट पक्षाचा बेस वाढवू द्यावा लागतो उमेदवारालाही माहिती असतं. आणि कोणीच उमेदवार निवडणूक लढवताना मला माहिती आहे मी हारणार आहे पण तत्वाच्या मुद्द्यासाठी मी उभा आहे असं म्हणत नाही कोणी. चुकीचं, तो येडा बावळट अयोग्यच ठरेल असं सांगतोय मी की तो निवडणूक लढवायला, म्हणजे राजकारणाने निवडणुकीच्या त्याला योग्य नाही. त्याला निवडणूक लढवताना ठामपणे घ्यावीच लागते भूमिका की मी येणारच आहे निवडून. देशातली सर्वात मोठी कोणती क्रांती असेल तर मी निवडून येणे, नंतर मतं 7च मिळतील, मग दोष EVMला द्या वाटल्यास. पण निवडणूक लढवतानाचा आहे तर काही वेळचा उद्देश हा असतो की जरी माहिती असलं तरी पक्षाचा बेस वाढवला पाहिजे, पक्षाचं अस्तित्व दाखवून दिलं पाहिजे. आत्ता उभा त्या लगेचही लक्ष नसतं, पण ह्याला आत्ता उभं केलं तर नेम रेकग्निशन, पुढची कर काम आणखी 5 वर्ष, पुढच्या वेळी तुला आणखीन जास्तीचं मिळेल, अशी राजकीय गणितं त्या सगळ्यातली असतात त्यातली. म्हणून 1/3 महिलांना द्यावं. पण थोडीशी माझ्या मनात शंका आहे की जरी असं झालं तर बहुधा जाऊ दे, नाहीतरी जे पडणारच आहेत सांगायला मोकळे की 1/3 आम्ही दिली. तिकडे ओरिसामध्ये बिजू जनता दलचे नवीन पटनाईक यांनी मात्र आपणहून हे पाऊल उचलले. ओरिसातल्या ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच्या 1/3 बिजू जनता दलनी महिला उमेदवार दिलेत. माझ्या मते एक पाऊल प्रगतिशीलच आहे आणि देशाने पण त्याचं अनुकरण केलं तर अर्थातच चांगलं ठरेल. स्वातंत्र्यानंतरच्या लोकसभांचा विचार केला तर 1977 मध्ये सर्वात कमी महिला खासदार होत्या, त्या 19. आणि आत्ता जी 16वी लोकसभा विसर्जित झाली त्यात सर्वात जास्ती होत्या, त्या म्हणजे 61 महिला होत्या. यावेळेचं काय होतं ते अर्थातच आपण पाहू.
स्वातंत्र्यानंतर 1952 जेव्हा निवडणुका झाल्या तिथपासूनची पहिली सुमारे मी म्हणेन 4 निवडणुका. इथे टीना फॅक्टर ही संज्ञा लागू होती. टीना फॅक्टर म्हणजे देअर इज नो अल्टरनेटिव्ह. देशाला स्वातंत्र्य मिळालं ते ज्या काही क्रमाक्रमाने ठरायचं त्याला, तेव्हा स्वातंत्र्य लढाचा एक मुख्य प्रवाह काँग्रेस ही संघटना हा होता. ब्रिटिशांनी ज्या तऱ्हेने सत्तांतर केलं ते क्रमाक्रमाने त्यांनी, तेव्हा ती सत्ता मुख्यतः काँग्रेसच्या हातात गेली. हेही मी म्हणेन की नेहरूंनी दाखवलेलं मोठेपण आहे की स्वातंत्र्यपूर्वसुद्धा निवडणुकीत केंद्रातल्या त्यावेळच्या विधिमंडळात काँग्रेसला स्वतःचं स्पष्ट बहुमत असून, म्हणजे काँग्रेस स्वतःचं सरकार बनवू शकत होतं. ज्याचे पंतप्रधान सरदार पटेल व्हायला हवे होते हा एक वेगळा आणखीन मुद्दा आहे, पण पंतप्रधान झाले नेहरू. तर कोणतीही राजकीय गरज नसताना नेहरूंनी अन्य सर्व पक्षांना निमंत्रण दिलं की तुम्ही जॉईन करा सरकार. म्हणजे ही एक राष्ट्रीय सरकार बनवण्याची भूमिका आहे. आणि हे भारत नवा आकाराला येतोय, तो सगळ्यांचा आहे, सगळे मिळून तो चालवू म्हणून त्यांनी आपणहून ते निमंत्रण दिलं. हे एक मोठं, हे एक राजकारणातलं दिलदारपणाचं पण पाऊल आहे. त्यात तर मी बहुधा कमी शब्दातच सांगेन, पण हे माझ्या मते हृदयस्पर्शी आहे. ते म्हणजे नेहरूंनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थमंत्री व्हा अशी विनंती करून आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं चिंतामणराव देशमुख यांना. चिंतामणराव देशमुख एक थोर, वन ऑफ द ग्रेटेस्ट एव्हर असे ICS अधिकारी आधी. ते ICS असतानाच अपने बलबूते पे जागतिक ख्यातेचे अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. म्हणजे अलीकडच्या काळातलं असं दैदिप्यमान नाव डॉक्टर विजय केळकर यांचं आहे. IAS अधिकारी आणि इन हिज ओन राईट एक वर्ल्ड क्लास इकॉनॉमिस्ट तसे होते. चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर पण होते. त्यांना नेहरूंनी पाचारण केलं अर्थमंत्री व्हा म्हणून. आता नेहरू कायमच समाजवादी विचाराचे होते, त्यांच्यावर सोव्हिएट रशियाचा प्रभाव होता आणि नेहरूंच्या संकल्पनेतला स्वतंत्र भारत पण समाजवादी समाजरचना या वाटेवर वाटचाल करेल म्हणून नियोजन आयोग आणि शासन नियंत्रित अर्थव्यवस्था. ठीक आहे. चिंतामणराव देशमुखांची विचारधारा समाजवादाची नव्हती. राजकीय आणि आर्थिक रूढ शब्द वापरायचा तर चिंतामणराव देशमुख उजवे, राईटिस्ट, म्हणजे मुख्यतः भांडवलशाही, म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेवर सरकारचं नियंत्रण नाही, अर्थव्यवस्था बाजार नावाची जी गोष्ट आहे इन्स्टिट्यूशन तिच्यानुसार या मताचे होते. त्यांना पाचारण करताना नेहरूंना माहिती होतं हे, पण ही जी जास्त व्यापक दृष्टी आहे आणि चिंतामणराव देशमुखांचा तो अर्थातच कर्तृत्वामुळे अधिकार होता म्हणूनच हे चांगलं घडलं की स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख. नेहरूंनी श्यामाप्रसाद मुखर्जींना निमंत्रण केलं मंत्रिमंडळात जॉईन करण्याचं. श्यामाप्रसाद मुखर्जींची तर कायम विचारधारा हिंदुत्व. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, ज्याचा एक एकेवेळी सदस्य होता आशा नथुरामनी गांधीजींची हत्या केली होती. आणि कोर्टाने जरी संघटना म्हणून RSS आणि विचारधारा म्हणून हिंदुत्व ह्याला दोष दिलेला नाही आहे, पण नेहरूंनी मनातनं कधीही हिंदुत्व विचारधारा आणि संघटना म्हणून RSSला कधीही माफ केलेलं नाही. नेहरूंच्या मनात गांधीजींच्या हत्येला नैतिकदृष्ट्या का होईना जबाबदार RSSच अशी नेहरूंची मांडणी होती. तेव्हा लक्षात घ्या, अशा नेहरूंनी सुद्धा श्यामाप्रसाद मुखर्जींना पाचारण केलं की माझ्या मंत्रिमंडळात, आणि त्यानुसार श्यामाप्रसाद मुखर्जी होते मंत्री. तितकंच किंवा काही कारणांनी जास्त आश्चर्यकारक आणि माझ्या मते आनंददायक ते म्हणजे आंबेडकरांना दिलेलं निमंत्रण. नेहरूंनी बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्या मंत्रिमंडळात जॉईन व्हा. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री बाबासाहेब आंबेडकर. माझं मते देशाच्या हिताचं झालं, हे उत्तम झालं. आणि जितके टोकाचे मतभेद नेहरू आणि श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा राजकीय संघटना नात्याने काँग्रेस आणि हिंदू महासभा यात होते, तसेच तितकेच टोकाचे मतभेदही स्वतः नेहरू आणि आंबेडकर यांच्यात पण होते.
आणि काँग्रेस आणि आंबेडकरांच्या ज्या काही त्या वेळच्या नावं क्रमाक्रमाने नावं बदलत गेलीत, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन इत्यादी, आंबेडकरांच्या स्वप्नातला स्वतंत्र भारतातला एक आदर्श राजकीय पक्ष तो स्थापन आंबेडकरांनीच केला. त्याचं त्यांनी विचारपूर्वक ठेवलेलं नाव रिपब्लिकन पक्ष आहे. तो त्यांना रिपब्लिकन लाईन्सवर त्यांना बांधला जाणं अपेक्षित होतं. अशा आंबेडकरांनाही की ज्यांच्यामधनं विस्तव जात नव्हता, काँग्रेस आणि आंबेडकर, पण स्वतंत्र भारतात आधी घटना समिती, मसुदा समिती, घटना समितीच्या मसुदा समितीवर त्याचे अध्यक्ष आणि नंतर मंत्रिमंडळामध्ये आपल्या सामावून घेतलं. आंबेडकरांनी पण हिंदू कोडविलच्या मुद्द्यावरनं नेहरू मंत्रिमंडळातनं राजीनामा दिला. ते सगळी पुढची वाटचाल आहे. पण त्या पहिल्या 20 वर्षांमध्ये निवडणूक संदर्भात काम करायचा टीना फॅक्टर, देअर इज नो अल्टरनेटिव्ह. हे वास्तव आहे की देशासमोर 1947 मध्ये सर्वार्थानी आणि खऱ्या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं. आणि देशव्यापी पर्याय, देअर इज नो अल्टरनेटिव्ह म्हणजे देशव्यापी. तर आपल्याला दिसेल की पार 47 आणि नंतर 52 पासून ज्या नियमित निवडणुका झाल्या तरी मतदान काँग्रेसला मिळणारी मतं 40 ते 43, म्हणजे एवढं सगळं असूनही नॉन काँग्रेस मतं 57 ते 60 होती. पण देशाला सरकार देऊ शकण्याची क्षमता या भाषेतला पर्याय, तर कोणापाशी अशी ते असायला देशव्यापी संघटना पाहिजे ना. तुमच्याकडे तेवढे उमेदवार सुद्धा पाहिजेत, तुमच्याकडे एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम पाहिजे, तुमची ताकद, राजकीय ताकद पाहिजे, मतं तेवढी मिळवता आली पाहिजेत. शिवाय ती मतं देशव्यापी आणि सर्व जातीपाती धर्मपंथांमध्ये तुमचा बेस आहे हे दिसून तर तो राष्ट्रीय पर्याय ठरणार. तर वस्तुस्थिती आहे की स्वातंत्र्य मिळताना नव्हताच. त्यामुळे पहिल्या 4 निवडणुकांच्या काळामध्ये सत्तेतल्या सरकारला निवडणुकीला सामोरं जाताना फायदा असायचा. कारण तुम्ही सत्तेत आहात, तेव्हा निवडणूक केव्हा जाहीर करायची ही राज्यघटनेच्या चौकटीत राहून, म्हणजे पुढचं सभागृह ज्या तारखेला अस्तित्वात आलं पाहिजे त्याच्या आधीच्या 6 महिन्यात केव्हाही, हे तर घटनेतलीच व्यवस्था आहे. आणि त्यातून अनुक्रमे राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार चालवतील. तेव्हा जर त्या मंत्रिमंडळाला अजून सभागृहात बहुमत आहे, म्हणजे मंत्रिमंडळाकडे सभागृहाचा विश्वास संपादन करण्याची शक्ती आहे, अशा मंत्रिमंडळाने सुद्धा जर शिफारस केली की आता सभागृह विसर्जित करून नव्या निवडणुका घ्या, तर घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रपती आणि राज्यपालांवर ते बंधनकारक होतं. तेव्हा स्वातंत्र्यानंतरची पहिली 2 दशकं टीना फॅक्टर आणि अशा वेळी निवडणुकीला सामोरं जाताना सत्तेतल्या सरकारला फायदा होता. त्याचा पेट्रनेज किंवा कार्यक्रम मांडणे, केव्हा निवडणूक घ्यायची ते लक्षात ठेवून आधी अनेक सुरू करणे आणि मग जनतेला मेसेज आहे की आता आम्ही निवडणुकीला सामोरं येतोय ते हे घेऊन येतोय. पण जशी लोकशाही पुढे सरकली, त्याला मी म्हणेन लोकशाही अधिक प्रगल्भ होत गेली, तशी त्या टीना फॅक्टरची जागा घेतली अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरनी. मतदाराला क्रमाक्रमाने त्याची ताकद अधिकाधिक समजत गेली, मतदारांच्या अपेक्षा वाढत गेल्या. आणि आता तर आज तर चित्र आहे की निवडणुकाला सामोरं जाताना सत्तेत असलेल्या सरकारला धडकी असते पहिली, ती म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर. तर इन्कम्बंट म्हणजे जो आत्ता सत्तेत आहे, कारण त्याला हिशोब द्यायचा आहे, त्याला लोक विचारणार आहेत. 2014 मध्ये ज्या वेळेला भाजप आणि घटक पक्ष मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचार करत होती, आणि समजा पटो न पटो ज्याचा त्याचा अर्थातच स्वातंत्र्य आहे, पण मोदींनी सबका साथ सबका विकास या नावाने एक व्हिजन मांडून काय मांडायचं ते मांडलं, ठीक आहे. तरी सुद्धा 2014च्या निवडणुकीच्या वेळी एनडीए आणि बीजेपी मुख्यतः यूपीएवर अटॅक करून चालत होतं. आणि हे कसे भ्रष्ट आहेत, हे कसे केवळ एका परिवाराचे आहेत, ह्यांनी गेल्या 10 वर्षात आणि त्यातल्या विशेषतः गेल्या 5 वर्षात कसं वाटोळच केलंय हे सांगून भागलं असतं. पण आता 2019 मध्ये केवळ ते करून नाही भागणार, कारण आता लोक हिशोब विचारणार आहेत, काम काय केलं ते सांगा. आणि तो कामाचा हिशोब घेऊन गेले आणि सांगितलं की हे एवढं एवढं केलं आणि आता ते करण्यासाठी पुढची मग लोक ठरवतील. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर.
विरोधी पक्षात जो आहे तो बेजबाबदारपणे बोलणं सोपं आहे त्याला. सत्तेच्या जो खुर्चीत बसलाय त्याला इतकी धादांत बेजबाबदार विधानं करता येणं तितकं सोपं नाहीये. आता आपण निवडणुका हारणारच आहोत असं कळल्यावरच्या शेवटच्या 1-2 महिन्यामध्ये मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% राखीव जागा जाहीर केल्या. तो त्याचा मतदानाच्या भाषेतला परिणाम त्या संबंधित मराठा आणि मुस्लिम समाजावर पण होत नाही. ऐन निवडणूक तोंडावर असताना पक्षांनी आणि त्यातल्या विशेषतः सत्तेतल्यानी जर काही जाहीर केलं तर आता भारतीय मतदार त्यांनी फारसा हलत नाही. तो म्हणतो तुमच्याकडे गेली 5 वर्ष होती, तुम्ही त्या 5 वर्षात काय केलं आणि आता आम्हाला गाजर दाखवून ह्याला तो नाही बळी पडत. हे सत्य आहे. हा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे आणि ह्याची धडकी असते. मी तर म्हणतो की हे आपली लोकशाही प्रगल्भ झाल्याचं लक्षण आहे की आता हिशोब विचारला जातो. त्यातही जर तेच सरकार 2दा होऊन गेलं तर धसका जास्ती असतो आणि 3दा तर आपण पाहिलेलंच आहे. आपण देशाचा अभ्यास केला तर उदाहरणार्थ तमिळनाडूच्या निवडणूक प्रक्रियांचा हा एक स्वभाव आणि पॅटर्न बनलाय की दर पुढच्या निवडणुकीत ते आधीचं सरकार बदलतात. तेव्हा DMK आणि AIDMK यांचं आलटून पालटून चालतं तिथे. राजस्थान गेल्या दीर्घ काळामध्ये सलग 2दा कोणीच जिंकलेली नाही निवडणूक. राजस्थानचा मुख्य राजकीय लढा काँग्रेस आणि BJPचा होतो. तर ते निवडणुकीच्या वेळचं म्हणजे इन्कम्बंट काँग्रेस असेल तर ती निवडणूक BJP जिंकतं, इन्कम्बंट BJP असेल तर ती काँग्रेस, असंच चालू आहे. विधानसभेच्या झाल्या तर शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली सलग 3दा BJPने निवडणुका जिंकल्या होत्या. तर एक मतदाराचा माइंडसेट पण बनतो. हा जवळजवळ मानवी स्वभावाचाही भाग आहे की हे जरा 15 वर्ष होते सत्तेमध्ये, आम्हाला बदल हवा आहे. काही वेळा तर बदल फॉर द सेक ऑफ बदल, की आम्हाला जरा गेली 15 वर्ष तेच चेहरे पाहून आम्हाला जरा वेगळे चेहरे हवेत. किंवा मतदार मग पनिश करण्याच्या मूडमध्ये, हे सत्य, हे सांगतो मी, राजकीय जीवनाचं हे सत्य की मतदार पनिश. मोदींच्या नेतृत्वाखाली सुद्धा गुजरातमध्ये 3दा जिंकली आणि त्याच्या आधीचं पण एक सरकार BJPचंच होतं ज्याचे केशुभाई पटेल मुख्यमंत्री होते. त्यामुळे ही जी शेवटची विधानसभा निवडणूक झाली ती भाजपला जड गेली. गुजरात विधानसभा, नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत पण गुजरात विधानसभा भाजपला जड गेली. कारण आता 20-22 ते सलग 25 वर्ष BJPचंच सरकार आहे. बदल पाहिजे. बंगालमध्ये सलग 34 वर्ष CPM आणि डाव्या आघाडीचं सरकार होतं. त्यांना ममता बॅनर्जींनी एक पर्याय उभा केला. तो पण लागतो की नुसतं यांना हलवायचं ह्याच्यावर भागत नाही, लोकांच्या मनात विश्वास संपादन पण करावं लागतं की तुम्ही यांना काढाल, कोणाला आणाल हे पण लागतं लोकांच्या मनात. ते केलं. 34 वर्षाची असलेली सत्ता ममता बॅनर्जींनी हलवली. कारण लोकांना हवा असतो बदल हवाय आम्हाला, हे बस झालं, हे एवढे फार वर्ष बसलेत, आता बदल हवाय. त्या दुसऱ्यांदा ममता बॅनर्जींनी पुन्हा जिंकली. आजच लक्षात ठेवा की तिसरी त्यांना अवघड जाणार, जास्त हिशोब द्यावा लागणार. आणि त्याला अँटी इन्कम्बन्सी हे लोकशाहीच्या प्रगल्भतेचंच लक्षण आहे अशी माझी खात्री आहे. दुसरा ट्रेंड आता की स्वातंत्र्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत एका पक्षाची पकड होती. त्याचं नाव आहे एकपक्षीय प्रभुत्व. ते हालायला सुरुवात झाली 1967च्या निवडणुकीत. उत्तर भारतातल्या 8 राज्यांमध्ये काँग्रेसचं स्पष्ट बहुमत गेलं, प्रथम विधानसभांमधलं. राजकीय उत्क्रांतीमध्ये आणखी 10 वर्षांनंतर मग केंद्रातली सत्ता काँग्रेसच्या हातून प्रथमच गेली, म्हणजे जनता पक्षाचा विजय 1977. त्या जनता पक्षामधला एक मोठा घटक स्वतः मूळचे काँग्रेस निवासीच होते, पण केंद्रातली सत्ता गेली, पुन्हा मिळवता आली. पण भारतीय लोकशाहीनी खरोखर एका नव्या कालखंडात प्रवेश केला असं निश्चित म्हणता येईल. ते वर्ष 1989 सांगता येतं कट ऑफ. ते म्हणजे आता एका पक्षाच्या प्रभुत्वाचा कालखंड तर संपला, पण एका पक्षाच्या प्रभुत्वाचा संपला म्हणून त्याच्या जागी अजून दुसऱ्या पक्षाचा आला नाहीये. याला नाव आहे आघाड्यांचा कालखंड, अलायन्स पॉलिटिक्स, आघाड्यांचा कालखंड. आणि मी व्यक्तिशः सांगतो की हे विधान मी आजच करतोय असं नाहीये. 89 साली मी शासकीय यंत्रणेत होतो
तिथे शासकीय नियमानुसार सार्वजनिकदृष्ट्या राजकीय विधानं करण्यावर मर्यादा होती, पण मित्रांमध्ये किंवा शासकीय व्यासपीठावर काही निरीक्षणं नोंदवून दाखवायचे आहेत, तर तिथे मी हे सांगितलेलं आहे की भारताच्या लोकशाहीनीच पुढच्या टप्प्यात प्रवेश केलाय. आपण जर जागतिक लोकशाहींचा सुद्धा अभ्यास केला तर आपल्याला खरंच असं दिसून येईल, तो देश तो स्वतंत्र होताना समजा किंवा देश निर्माण होताना एक डॉमिनंट तो मुख्य पक्ष असतो आणि त्यामुळे त्याचं पहिली सुमारे 2 दशकं त्याचं प्रभुत्व राहतं. 2 दशकं अखेर पर्याय समोर येणं, त्याच्या स्थानाला आव्हान मिळणं एवढंच नाही, तर जे दुर्दैवानी सत्य असलेलं विधान आहे पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, तर सलग 20-20 वर्ष सत्तेत काढून त्या सत्तेत असलेल्यांच्या कातड्या जाड होऊ लागतात, ती सत्ता भ्रष्ट होऊ लागते, लोकांची नाराजी घेऊ लागते, तरी वाटलं तर जुगाड करून निवडणुका जिंकू शकते, पण एक क्रमाक्रमाने घडा भरणे म्हणतात त्याला, घडा भरण्याची त्यांची वेळ यावी लागते, मग लोक पर्याय पाहणं पण चालू करू शकतात. आपण आफ्रो आशियाई देश आणि लॅटिन अमेरिका की जे कलोनियालिझम साम्राज्यवादाचे शिकार होते, इथला साम्राज्यवादी संपल्यानंतर जर आपण पाहिलं की त्यांच्या लोकशाह्या आणि त्यांच्या असल्या तर राज्यघटनांचं नेमकं काय झालंय, तर दुर्दैवानी तर अनेक ठिकाणच्या लोकशाहीचे तर धिंडवडेच उडाले, संपलीच ती राज्यघटना गुंडाळूनच ठेवली. पण जिथली टिकली मग तिथे पहिल्या 2 दशकांनंतर एक पर्याय समोर येण्याची प्रक्रिया चालू झाली आणि तरी तो पर्याय पण अजून सगळा देशव्यापी पर्याय देऊ शकण्याच्या स्थितीत नसतो. तुम्ही इंडोनेशियाचा विचार करा, तर इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेता होते डॉक्टर सुकार्नो आणि डॉक्टर सुहार्तो. आणि मग भारताने पण प्रयत्न केल्यामुळे इंडोनेशियातनं डच मागे गेले आणि इंडोनेशिया हा एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला. पहिली 20 वर्ष डॉक्टर सुकार्नो आणि डॉक्टर सुहार्तो. पण पुढे त्यातल्या डॉक्टर सुहार्तोंनी लष्कराच्या मदतीने लोकनियुक्त सरकार दूर करून सत्ता हातात घेतली आणि खरं म्हणजे राज्यघटना लोकशाही खरं तर गुंडाळून ठेवली. त्यांनी नाव लोकशाहीच ठेवलं, पण डॉक्टर सुहार्तोंनी इंडोनेशियाच्या लोकशाहीला नाव दिलं गायडेड डेमोक्रेसी. गायडेड म्हणजे कोणीतरी एक शेवटी प्रमुख जवळजवळ लोकनियुक्त म्हणावा असा हुकुमशहान लोकशाहीला मार्गदर्शन तो करेल. हा युफेमिझम म्हणतात, म्हणजे हा गुलछबू शब्द आहे, पण खरं म्हणजे लोकशाही गुंडाळलेली होती. पुढे यथावकाशची स्थापना झाली, पण आता इंडोनेशियामध्ये आलटून पालटूनचे राष्ट्राध्यक्ष निवडून येऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे आणि तो थेट निवडणुकीने येतो. दक्षिण आफ्रिकेकडे पहा, गोऱ्यांनी बदलता काळ ओळखून शेवटचा गोरा दक्षिण आफ्रिकेचा राज्यकर्ता म्हणजे फ्रेडरिक डी क्लार्क, ह्यांनी बदलता कालखंड आपणून ओळखून आधीची 23 वर्ष 26 का 27 बहुधा ज्या थोर नेत्याला तुरुंगात ठेवलं होतं, केप ऑफ गुड होपच्या जवळच्या बेटावरचं तुरुंग रॉबिन आयलंड, तिथे नेल्सन मंडेलांना ठेवलं होतं. ह्यांनी सन्मानाने त्यांना तुरुंगातनं आणलं. स्वतः हा राष्ट्राध्यक्ष फ्रेडरिक ड क्लार्क बोलला आणि एका यथावकाश टप्प्याला बाजूला झाला आणि नव्या साऊथ आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून नेल्सन मंडेलांची नियुक्ती झाली. पुढे लिखित राज्यघटना तयार झाली, तिच्यानुसार राष्ट्राध्यक्षाची निवड थेट मतदानाने होते. तर नेल्सन मंडेला तर स्वतः दैदिप्यमान एवढे तर ते सलग 2दा आले निवडून, पण मग मंडेलांनी पण हा पायंडा घालून दिला की कोणीच 2पेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष व्हायचं नाही. जे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पायंडा पाडला जॉर्ज वॉशिंग्टननी, पण घटनेतच बदल करून नियमच बनवला फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांनी. तसा नेल्सन मंडेलांनी आखून दिला. मग आता मंडेलांच्या नंतरचे 2 किंवा 3 सलग राष्ट्राध्यक्ष हे मंडेलांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाचेच आहेत. त्याला आपला खास मराठी किंवा भारतीय शब्द आहे पुण्याई, की तुम्ही स्वातंत्र्य लढा दीर्घकाळ त्याचे तुम्ही मुख्य नेता असता, ती पुण्याई पुरत राहते, टीना फॅक्टर. पण हळूहळू ती सत्ता भ्रष्ट होत जाते, अकार्यक्षम होत जाते. मग आपण पाहिलं की आता हे जेकब झुमा यांना पद सोडावं लागलं आणि ते पण भ्रष्टाचार आणि अयोग्य वर्तणूक अशा खरं म्हणजे कमीपणाच्या कारणाकरता सोडावं लागलं. हे नेल्सन मंडेलांचे सहकारी होते, हे दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढत होते, पण त्यावेळेपर्यंत मग दुसरा पक्ष समोर येऊ शकतो. आता दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणात हेलन झिल्ले नावाच्या आहेत, त्या केप ऑफ गुड होपच्या आहेत स्वतः आणि गोऱ्या आहेत, व्हाईट. पण दक्षिण आफ्रिका त्यांच्याकडे पाहते की आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला दक्षिण आफ्रिका व्यापी राजकीय पर्याय उभा करू शकेल आणि पुढच्या संभाव्य राष्ट्राध्यक्ष असू शकतील असं त्या हेलन झिल्ले यांच्याकडे पाहिलं जातं.
अशी मी उदाहरणं मध्यरात्रीपर्यंत चालू राहतील. आफ्रिकेतले अनेक देश विचारात घ्या. घानाच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आदर्श नेता होता क्वामे एनक्रुमा. विचाराने डावा, मार्क्सवादी म्हणून नेहरूंनाही तो मानत असे. क्वामे एनक्रुमा. तर घानाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, क्वामे एनक्रुमा बनतो नेता. पण पुढच्या काही वर्षांमध्ये बघता बघता क्वामे एनक्रुमाचंच नाव बदनाम होत, भ्रष्टाचाराचे आरोप लागत, त्याला शेवटी सत्ता सोडण्याची त्याच्यावर वेळ येते. केनियाच्या स्वातंत्र्य लढ्याचा नेता जोमो केन्याटा. आणि केनियातनं जेव्हा ब्रिटिश मागे गेले तेव्हा जोमो केन्याटा अध्यक्ष बनला. पण पुढे क्रमाक्रमाने पर्याय सुद्धा तयार होतात. केनियाच्या राजकारणामध्ये थोडे ज्या ब्लॅक ट्राईब्स आहेत वेगवेगळ्या, केकी आणि लुओ अशा 2 ट्राईब्स आहेत. केकी बहुसंख्याक आहेत, जोमो केन्याटा त्या केकी ट्राईब्स आहेत. पण मग क्रमाक्रमाने पुढे जिचं मुख्यतः लुओ आणि एक राजकीय पर्याय समोर येणं चालू होतं. आता आपण पाहतो की केनियामध्ये सत्तेत आलटून पालटून दुर्दैवाने तिथे रक्तपात पण होतो. पण जोमो केन्याटांचा मुलगा म्हणजे उहुरू केन्याटा हा आत्ताचा आता अध्यक्ष आहे निवडून आलेला. तेव्हा एकूणच दिसेल की लोकशाह्यांच्या उत्क्रांतीचा हा एक प्रकारचा अपरिहार्य प्रवास आहे. एकपक्षीय प्रभुत्वाकडनं आधी आघाड्यांचा कालखंड, म्हणजे कोणाच पक्षाला धड बहुमत नाही. आणि सरकार बनवायचं असेल तर 2, 3, 5, 7, 17, 20 असे. ॲक्च्युली ना आपल्याला इकडे बसून जगाकडे पाहताना अनेकदा लक्षात येत नाही की इस्रायल आहे एवढासा देश आहे, टिचभर 1.5 पुणे जिल्हा एवढा इस्रायलचा आकार आहे. आणि अजूनही इस्रायलची धड लोकसंख्या 1 कोटी पण नाही, त्याच्या खालीच आहे. हां, पण इस्रायलमध्ये कधीही एका पक्षाचं सरकार असत नाही. इस्रायलमध्ये कायम आघाडी सरकार आहे. हा आत्ताचा पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू, ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, केसेस आहेत आणि त्या पदात पद जायची शक्यता आहे, लवकरच निवडणूक आहे. त्याच्या आत्ताच्या पक्षाचं नाव आहे लिकुड. तो राजकीयदृष्ट्या मानला जातो उजवा, म्हणजे ज्युईश नॅशनॅलिस्ट, आणि तो कडक म्हणजे टोकाचा ज्युईश नॅशनॅलिझम मानणारा अशाचा तो मानला जातो. इस्रायलच्या राजकारणामध्ये डावे पण पक्ष आहेत, समाजवादी विचाराचे पण आहेत आणि आलटून पालटून सत्तेत असतात. ते इस्रायलचा एक आदर्श मानला गेलेला राज्यकर्ता शिमॉन पेरेझ, याला नोबेल पुरस्कार आहे शांततेचा, आणि तसं त्याचं काम पण आहे. तो लेबर पक्षाचा म्हणजे तो समाजवादी, त्याची विचारधारा समाजवादाची आहे. इस्रायलमध्ये मुळात देश एवढासा असूनही एका पक्षाचा स्पष्ट बहुमत कधीही असत नाही, कायम आघाड्यांची सरकार असतात. भारताबद्दल मी मांडायचो की एकपक्षीयकडनं आघाड्यांचं 1989 पासून मी म्हणलंय की माझ्या अंदाजाने ही एक पिढीभर टिकेल. पिढी म्हणजे सरासरी 25 वर्ष. त्या काळामध्ये जे काम जास्त करतील, आपापल्या पक्षाचा पाया मजबूत करतील, तो भौगोलिक अर्थाने देशव्यापी आणि सामाजिक अर्थाने समाजाच्या सगळ्या समाज घटकांना सामावून घेणारा करतील, ते काँग्रेसला राष्ट्रव्यापी पर्याय उभा करतील. वैयक्तिक माझी ही भूमिका कायमच होती की काँग्रेस राष्ट्रव्यापी पक्ष आहे, म्हणजे सर्वार्थाने राष्ट्रीय पक्ष आहे, तर केंद्रातल्या सत्तेत तरी काँग्रेसला पर्याय पण राष्ट्रीयच पाहिजे. देशाचा विचार करता ती कुवत 2 गटांकडे होती. काँग्रेसला राष्ट्रीय पर्याय देऊ शकण्याची एका वेळपर्यंत ताकद डाव्या गटांची होती, मुख्यतः कम्युनिस्ट आणि त्यांच्याबरोबरचे विविध डावे गट, विचारधारा, केडर बेस. त्या डावा एक स्पष्ट कार्यक्रम समाजासमोर ठेवून लोकांकडे जाणे आणि एक देशव्यापी शक्ती की आम्ही देशाला पर्यायी सरकार देऊ शकतो असे डावे. आणि अर्थातच 2014 मध्ये लोकांनी अंतिमता ज्यांच्या हातात ठेवलं म्हणजे बीजेपी, ती पण एक स्पष्ट विचारधारा, तिच्यानुसारचा असलेला कार्यक्रम तो घेऊन लोकांच्याकडे जाणे. पण 1989 ते 2014 म्हणजे एक्झॅक्ट 25 वर्ष ठरतात. हा कालखंड आघाड्यांचा आहे. आता कोणी म्हणेल त्याच्यात RSSनी केलेलं काम, शाखेपासून होणारी जोपासना आणि मग संघ परिवार असं ज्याचं नाव आहे त्या विविध किंवा जगातली नाव नोंदणीच्या, एकतर RSS स्वतः जगातली सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे, म्हणजे सदस्यत्वाचं तिथं काही नियम बंधन आणि काहीच नाही, ऐच्छिक आहे सगळं, अशी जगातली मोठी. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. भारतीय मजदूर सेना जगातली सर्वात मोठी कामगार संघटना आहे. असे विश्व हिंदू परिषद, वेगवेगळे आणखीन जे असतील कामांचे, आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी वनवासी कल्याण आश्रम नावाची संघटना आहे. पण असं विस्तृत हजारो कामं गावागावापर्यंत एक तळ तयार झाला. या क्रमाचं राजकीय प्रतिबिंब दिसतं अंतिमतः की काँग्रेसला राष्ट्रीय पर्याय पुरवता येण्याची शक्ती यांच्याकडे आहे.
देशाने 2014 निर्णय घेतला की आता यांच्या हातात ठेवून पाहू, 5 वर्षांनी त्यांना हिशोब विचारू. हे तुम्हाला जगाच्या सगळ्या लोकशाहींचं सुद्धा दिसेल. मग भारतीय लोकशाहीचं वेगळं वैशिष्ट्य भारताच्या वैविध्यामुळे हे आहे की तो प्रदेश किंवा भाषा किंवा लोकसमूहाचं प्रतिनिधित्व करणारे पण पक्ष पुढे येतात. ते म्हणजे प्रादेशिक पक्ष. 1977 मध्ये जेव्हा जनता पक्ष सत्तेत आला तेव्हा एक छोटा, तेव्हापासून आजपर्यंतचा एक कार्यकर्ता म्हणून छोटाच, पण तेव्हा वयाने सुद्धा छोटा, मी आणि माझ्यासकट अनेक जणांची एक आशा होती की द्विपक्षीय लोकशाही येईल, जशी युरोपमधल्या आणि अमेरिकेतल्या प्रगल्भ लोकशाह्यांमध्ये आहे. पण ते स्वप्न भंग पावलं. जनता पक्षाच्या 1977 नंतर ठिकऱ्या उडणं जेव्हा चालू झालं तेव्हा त्याचे त्यावेळी एक वरिष्ठ मंत्री होते श्यामाचरण शुक्ल. हे काँग्रेसचे विद्याचरण शुक्ल यांचे भाऊ, सख्खा भाऊ, पण ते जनता पक्षात होते आणि एका वरिष्ठ पदावर होते. त्यांनी त्या काळामध्ये एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की लोकांनी जनता पक्षाला केंद्रातलं सरकार बनवायची संधी फार मोठ्या आशेने दिली आहे. ते म्हणाले एक चांगलं सरकार देणे आणि ते 5 वर्ष चालवणे ही ऐतिहासिक जबाबदारी आहे. ती पेलण्यात जर जनता पक्ष अपयशी ठरला तर प्रादेशिक पक्ष उदयाला येतील, असं त्यांचं विधान होतं. पॉलिटिकल जजमेंट फार बरोबर आहे, फार योग्य आहे. आपल्याला दिसेल भारताचा विचार केला तर अकाली दल ही शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचं अधिकृत राजकीय रूप आहे. अधिकृत आहे म्हणजे शिखांचा पक्ष. आणि शिखांची जी धार्मिक संघटना आहे तिला ब्रिटिश काळामध्ये कायद्याचाही बॅकअप मिळाला 1927च्या गुरुद्वारा रिफॉर्म ॲक्टमध्ये. त्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी SGPC ची अधिकृत पॉलिटिकल विंग म्हणजे अकाली दल आहे. तो प्रादेशिक पक्ष आहे. काश्मीरमध्ये शेख अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली आधी तिचं नाव होतं मुस्लिम कॉन्फरन्स, पण काश्मीरचं लोकांचं नेतृत्व शेख अब्दुल्ला, लोकमान्य नेता शेख अब्दुल्ला हे त्यांचं स्थान झाल्यावर शेख अब्दुल्लांनी नाव बदलून ते केलं नॅशनल कॉन्फरन्स. तो काश्मीर करताचा प्रादेशिक पक्ष आहे. आपल्याला दिसेल की देशाच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांचं स्थान निर्माण होणे आणि स्थान वाढत जाणे हे 1977 ते 1979च्या मधल्या जनता पक्षाच्या अपयशानंतर घडलंय. आणि ते कालानुक्रमाने नुसतंच जनता पक्षाच्या अपयशानंतर घडलंय असं नाहीये, तर जनता पक्षाच्या अपयशामुळे मग लोकांनी आपापल्या राज्याच्या किंवा भाषेच्या पातळीला काँग्रेसला पर्याय शोधणं चालू केलं. आपल्याला दिसेल की तमिळनाडूमध्ये DMKच्या हातात पहिल्यांदा राज्याची सत्ता 1967 मध्ये गेली. अन्यथा तिथपर्यंत तमिळनाडूचं त्यावेळचं तर नाव मद्रास राज्य आहे. तमिळनाडू नाव पण देण्यात आलं. 67 मध्ये सत्ता DMK कडे गेली. DMKचे पहिले मुख्यमंत्री झाले अण्णादुराई नावाचा थोर नेता. त्यांनी नाव बदलून तमिळनाडू हे केलं. त्या राजकारणात आधी काँग्रेसचंच राज्य होतं. नंतर बराच काळ काँग्रेस आणि DMK, पण बघता बघता राज्यातली काँग्रेस जवळजवळ नामशेष होत आता गेली 4 दशकं जवळजवळ तमिळनाडूचं राजकारण फक्त DMK आणि AIADMK यांच्यात राहतं. केरळ तर 2 आघाड्यात. काँग्रेसच्या नेतृत्वाखालची आघाडीचं नाव आहे UDF, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट. आणि आधी CPI, तो CPI 1964 मध्ये फुटला आणि एका गटाने नाव CPM घेतलं. तर बंगाल आणि केरळमधला एक मुख्य पक्ष तो क्रमाक्रमाने बनत गेला CPM. तर केरळमधली डावी आघाडी तिचं अधिकृत नावच लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट LDF आहे. त्यातला मुख्य घटक पक्ष आणि नेतृत्व CPM कडे असतं. पण केरळमध्ये आता गेली 5 दशकांपेक्षा अधिक काळ कोणा एका विशिष्ट पक्षाला स्पष्ट बहुमत राज्याच्या पातळीला कधीच नसतं. आघाड्या आहेत आणि आलटून पालटून पण चालतं. कर्नाटकामध्ये जनता पक्षाची फाटाफूट झाली तेव्हा रामकृष्ण हेगडेंच्या नेतृत्वाखाली 1980च्या दशकात कर्नाटकातला जनता पक्ष हा राज्याच्या पातळीला काँग्रेसला पर्याय पुरवू शकेल अशी संघटनात्मक ताकद असलेला पक्ष म्हणून आकाराला आला.
पुढे त्याची पण आणखीन फाटाफूट होत गेली आणि ती टोकं एवढी की आता तो नुसता जनता दल देवेगौडा गट. आणि मग कर्नाटकचं सरकार आत्ता बनवताना त्यांचा मुलगा म्हणजे कुमारस्वामी ह्याचा नेता आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मग सरकार बनतं. आंध्र प्रदेश तेलुगू देसमचा उदय 1982च्या मार्चमधला आहे. त्यावेळचा एकसंध आंध्र, त्यातला प्रचंड आकर्षण असलेला अभिनेता म्हणजे NT रामाराव, नंदमुरी तारक रामाराव, NT रामाराव. तेलुगू चित्रपटसृष्टी 1-2 वर्षांपूर्वीपर्यंत भारतामधली सर्वात मोठी चित्रपटसृष्टी होती. तेलुगू भाषिक सिनेमांचा वेडा आहे. मराठी माणसाबद्दल जसं बोललं जातं आजकाल ते कितपत खरं असा एक प्रश्नच आहे, पण मराठी माणूस नाटक वेडा आहे असं एक सांस्कृतिकदृष्ट्या बोललं जातं. तसा तेलुगू चित्रपट वेडा आहे. कर्नाटकात पण ते चित्र आहे आणि कन्नड भाषेमध्ये कन्नडमधले उत्तम चित्रपट आता मराठीत पण ते चालू झालंच आहे पुन्हा एकदा. म्हणजे मी त्याला नाव दिले मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली आणि पुन्हा एकदा मराठीत खरंच एकाहून एक उत्तम अत्यंत प्रतिभावंत अर्थपूर्ण चित्रपट येतात. पण तेलुगू भाषिक तर दर वर्षाला जगात कोणत्या भाषेत सर्वात जास्त चित्रपट तयार होतात तर 1-2 किंवा 3 वर्षापूर्वीपर्यंत ते स्थान तेलुगूचं होतं. सर्वात जास्ती चित्रपट तेलुगूत. हिंदीत सुद्धा कमी व्हायचे, आता बदलले आता हिंदीत आहे. आता जगात सर्वात जास्ती चित्रपट हिंदीत तयार होतात. त्यातले बहुसंख्य तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे दोज आर मूव्हीज मेड बाय मेंटली रिटार्डेड पीपल, फॉर मेंटली रिटार्डेड पीपल आणि ऑफ मेंटली रिटार्डेड पीपल. तरी सांगतोय की हिंदीत सुद्धा आता चांगले अपवाद येण्याचं प्रमाण पण वाढत चाललंय की प्रतिभावंत काहीतरी क्रिएटिव्ह थीमवर असं हिंदीतलं सुद्धा प्रमाण वाढत चाललेलं आहे. पण तसा तेलुगू लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता होते NT रामाराव. ते मुख्यतः पौराणिक कथांमध्ये काम करायचे आणि मुख्यतः राक्षसी शक्तींचा निपात करणारा अवतार. रामाची भूमिका केलेली आहे त्यांनी. ते लोकांच्या मनातलं स्थान. त्यांनी 1983च्या मार्च आहे महिना आंध्र प्रदेशचा प्रादेशिक पक्ष तेलुगू देसम TDP तेलुगू देसम पार्टी आणि ती फुटीरतेची मागणी नाही, देसमवर जाऊ नका. हिंदीत सुद्धा किंवा दक्षिण भारतीय उच्चार देश म्हणजे भाग असा होतो त्याचा अर्थ. तो दरवेळेला त्याचा देश म्हणजे आता नंतर पुन्हा तेलंगणा वेगळा झाला आणि त्यांच्या पक्षाचं नाव तेलंगणा राष्ट्रीय समिती TRS. तर ते राष्ट्रीय म्हणजे ते काही तेलुगू भाषिकांचं आमचं राष्ट्र वेगळं अशी फुटीरतेची मागणी नाही आहे असा अर्थ. उर्दूमधला जसा कौम हा शब्द आहे, कौम मध्ये सगळे अर्थ आले. कौम म्हणजे कम्युनिटी पण आली, कौम मध्ये नेशन पण येतं. तर समजा बोलताना उल्लेख झाला की मुसलमान कौम हिंदुस्तान के साथ है, त्यावरनं लगेच कोणी की तुम्ही कौम म्हणजे तुम्ही मुस्लिम हे वेगळं राष्ट्र असं बोलताय, असं नाही. तो भाषेचा आहे. तसं तेलुगू देसम आहे, पण तो एक प्रादेशिक पक्ष म्हणून उदयाला आणि आकाराला आला. तुम्हाला हेही दिसेल की महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेची जी ताकद वाढत गेली ही मुख्यतः 1984 पासून पुढे. पक्ष बनणे, तो निवडणुकीच्या राजकारणात येणे आणि मुंबईची महापालिका जिंकणे आणि त्यानंतर शिवसेनेने मागे वळून पाहिलेलं नाही. प्रारंभापासूनच शिवसेनेच्या विचारधारेचं नाव हिंदुत्व आहे, ते कायम आहे. काही लोक मानतात की आधी मराठी माणसाच्या न्यायी हक्कासाठी आणि BJPशी युती करताना हिंदुत्व, ती मांडणी वस्तुनिष्ठरित्या सुद्धा चुकीची आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेत शिवसेनेच्या स्थापनेच्या दिवसापासून देशात हिंदू, महाराष्ट्रात मराठी अशीच बाळासाहेब ठाकरेंची मांडणी. BJP आणि शिवसेना हे नॅचरल मित्र आहेत, ते वैचारिक दृष्ट्या पण प्रत्यक्ष युतीसुद्धा घडली 84 साली प्रथम. ती 2014च्या ऑक्टोबरमध्ये मोडेपर्यंत. ते मोडल्याचं सगळं आपण महाराष्ट्राचं, मी त्याला दुःखद वगनाट्य म्हणतो, ते गेली 5 वर्ष आपण सरकार पाहिलं म्हणजे काय जे काय. पण कल चाचण्यांमध्ये पण दिसून आलं की जर आता येतील लोकसभा काँग्रेस आणि आघाडी तर वेगवेगळी लढणार, ते लढतील का एकत्र येतील. शिवसेना BJP जर वेगवेगळे लढले तर दोघं मिळून हम डुबेंगे तो साले तेरे को भी लेके डुबेंगे म्हणून डुबतील.
तर तो सरळ सरळ मतदाराचा कौल आहे तो लक्षात आल्यामुळे वेळच्या वेळी शिवसेना भाजपनी आपापले आपसातले मतभेद मिटवले आणि एकसंध समोर जायचं ठरलं. ते ज्या दिवशी झालं त्या दिवशी तूर्त तरी बोलायचं तर महाराष्ट्राचा निकाल त्याच दिवशी लागलेला आहे. आता प्रश्न फक्त जागा किती, 2-5 इकडे तिकडे. 2014 सेना भाजपला 42 जागा होत्या, काँग्रेसला 2 आणि राष्ट्रवादीला काँग्रेसच्या दुप्पट म्हणजे 4. आता मतमोजणीचे कल त्यांना जे सांगायचं ते वेगवेगळं सांगतील कोणी, पण कोणीही नाकारत नाही की महाराष्ट्रात ओव्हरवेल्मिंग म्हणजे 48 पैकी जवळजवळ 2/3 किंवा 3/4 हे सेना भाजप युतीला. तर ते मतांच्या बेरजेचं राजकारण आहे. पण प्रादेशिक पक्षांचं स्थान आणि वाढत जाणे असा जर आपण शोध घेतला तर आपल्याला दिसेल की ते 77 पासून पुढे आहे. मग आघाड्यांच्या राजकारणाच्या काळामध्ये हळूहळू प्रादेशिक पक्ष आता केंद्रातली सत्ता बनवणं चालू करतात. तिथे त्यांचा रोल महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ 1999 जे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार बनलं अटलजींच्या नेतृत्वाखाली, तर तिथे त्यांचा घटक पक्ष होता तेलुगू देसम. त्याच्याकडे काहीतरी 40-42 जागा होत्या आणि ती राष्ट्रीय लोकशाही आघाडी जर एकूण 17 पक्षांची मिळून बनलेली असेल तर फक्त तेलुगू देसमकडे अशा जागा होत्या की त्यांनी जर पाठिंबा काढून घेतला तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार कोसळेल. बाकी कोणाकडेच नव्हतं. बाकी कोणीही जरी पाठिंबा काढला तरी राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बेरीज 272 राहत होती. 272च्या खाली यायला तेलुगू देसमनी जर पाठिंबा काढून घेतला तर आता 272च्या खाली. मग चंद्राबाबू नायडूंनी त्याचा उपयोग करून त्याला जे काही वाटले तशा आंध्र प्रदेशच्या विकासासाठी टर्म्स जास्तीच्या, मग हे राजकीय त्याचं चालतंच. पण प्रादेशिक पक्षांचं स्थान आणि प्रादेशिक पक्षांना केंद्रात स्थान त्या वर्षांमध्ये पण आपल्या देशाचा अभ्यास करताना, आणि मी आज इथे थांबायचा निर्णय घेणार आहे. अजून भाग दिन घेऊ का नको, ज्यांना स्वेच्छेने यायचं असेल ते या का नका असं मी सोडून, घाई करायचं काही कारणच नाही आहे. पण विचारपूर्वक या इथल्या म्हणजे स्लाईड नंबर 17 ही इथे या मुद्द्याला नीट आकार देऊन प्रार्थनेसाठी आपण थांबणार आहोत. पुढचे किती आहेत मला माहिती आहे आणि आपल्याला घाई करण्याचं काही येणं ऐच्छिकच आहे, सांगितलं जाईल. उरलेले प्रादेशिक पक्षांची भूमिका आणि स्थान. तर 1977 नंतरच्या वर्षांमध्ये असं म्हणणारे काही होते की जर काँग्रेसला तसाच राष्ट्रव्यापी असलेला एक पर्याय समोर आला नाही तर जे कडबोळ्यांचं सरकार बनेल त्याच्या देशाच्या हिताला बाधा पोचू शकते. कारण प्रादेशिक पक्षांचा वर्ल्ड व्ह्यू प्रादेशिक असतो. त्यांना आपल्या प्रदेशातल्या निवडणुका जिंकायच्या. त्यामुळे देशाचं काय होईल, परराष्ट्र धोरण काय आहे ते नंतर बघू, असं होऊ शकतं असं त्यांचं होतं. मी त्या काळामध्ये भूमिका मांडली होती की मला काय अशी भीती वाटत नाही. उलट आहे, प्रादेशिक पक्ष जर देशाच्या पातळीला सहभागी होऊ लागले तर त्यांचा वर्ल्ड व्ह्यू विस्तृत होऊन तो देशव्यापी बनेल. माझं हे विधान राज्यघटनेवरच्या माझ्या भरवशावर आधारित आहे की बेस आहे त्याचा देशाची कॉन्स्टिट्यूशन. आणि तुम्ही एकदा तिथल्या पदांवर बसलात की ते विक्रमादित्याचं सिंहासन आहे. तुम्ही राज्यघटनेला बांधील आहात. आता तुम्ही तिथे जर बसलात तर घेण्याचे निर्णय देशाचं हित डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही घेतले पाहिजेत. हे जजमेंट मी बोललो होतो असं घडेल. 1996च्या निवडणुकीत काँग्रेसचं बहुमत गेलं. बीजेपी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आणि राष्ट्रपतींनी अटलजींना पहिलं निमंत्रण दिलं सरकार बनवायला. ती काहीतरी 170, 72, 73 जागा होत्या बीजेपीकडे, पण म्हणजे आणखी 110 आवश्यक होत्या. 162, 63 होत्या. बीजेपीला आणखी 110 सुमारे, हा एक्झॅक्ट आकडा नाही आहे, जागांची आवश्यकता होती. तर अटलजींना राष्ट्रपतींनी म्हणजे सरकार बनवा आणि 3 आठवड्याची मुदत दिली. त्यानुसार 29, 30, 31 मे ला विशेष अधिवेशन बोलवलं लोकसभेचं आणि त्याचा एक कलमीच कार्यक्रम विश्वासदर्शक प्रस्ताव. ते काय 272 बेरीज भाजपला गोळा करता आली नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनी तो मुद्दा मान्य केला आणि लोकसभेतनं त्यांनी सांगितलं की मला मान्य. ते निघाले आणि राष्ट्रपतींकडे त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर काही काळासाठी चित्र होतं की मग आता बीजेपी तर सरकार बनवू नाही शकत, काँग्रेस जी काही संख्या होती त्याच्या आणखी खाली येऊन लोकसभेतला बीजेपीपेक्षा लहान पक्ष बनलाय, सरकार कसं काय बनायचं.
कारण काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त आणखी 2 आघाड्या होत्या देशात. एकीचं नाव लेफ्ट फ्रंट, ती CPMच्या नेतृत्वाखाली. दुसरीचं नाव नॅशनल फ्रंट, ती तेलुगू देसमच्या नेतृत्वाखाली होते. नुसते NF-LF जरी एकत्र आले तरी बेरीज कुठं जवळपास पण जात नव्हती 272च्या. 1996च्या जून महिन्यात असा अनिश्चिततेचा कालखंड काढल्यानंतर काही काळाने ठरलं की ओके, NF-LF एकत्र येऊन सरकार बनवतील आणि काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देईल. म्हणजे हे BJP म्हणजे जातीयतावाद्यांना आपण दूर ठेवू सत्तेपासून. यासाठीच्या एका राजकीय कार्यक्रमासाठी सरकार NF-LFचं आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, मग ती बेरीज 272 क्रॉस करत होती. असं ते सरकार बनलं. असं सरकार अस्थिर असणारच आहे. पण मुद्दा हा आहे की प्रादेशिक पक्षांना केंद्रातल्या सरकारमध्ये स्थान तेव्हा मिळालं. आपल्याला मागे वळून पाहताना आज माहिती आहे की 96 साली त्या NF-LFचे पंतप्रधान व्हावेत असा पहिला चॉईस ज्योती बसूंच्या नावाचा होता. ज्योती बसू बंगालचे परमनंट मुख्यमंत्री आणि जवळजवळ 3 दशक मुख्यमंत्री असूनही ज्योती बसूंवर डाग नव्हता. वैयक्तिक पातळीला स्वच्छ पांढरशुभ्र धोतर कुर्त्यात राहणारा कम्युनिस्ट विचाराचा माणूस. त्यांची पत्नी प्राथमिक शिक्षिका होती. नवरा मुख्यमंत्री असताना पत्नी प्राथमिक शिक्षिका. आणि हे सरकारमधनं पगार, पार्टीकडनं पण पगार पैसे काही घ्यायचेच नाहीत, कारण माझी पत्नी त्याच्यावर आमचा वैयक्तिक संसार चालतोय. म्हणजे ज्योती बसूंवर डाग नव्हता. चॉईस NF-LFचा पहिला होता पंतप्रधान ज्योती बसू. त्याला कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोनी नकार दिला. त्याही वेळी पॉलिट ब्युरोचे प्रमुख होते प्रकाश कराट. आणि कम्युनिस्टांचं बाकी काही असो, ते साधारणपणाने 20 वर्षांनंतर का होईना पण आपल्या चुका कबूल करतात. तसे अलीकडच्या काही काळापूर्वी प्रकाश कराट एकदा म्हटलेत की 96 साली ज्योती बसूंनी पंतप्रधान व्हायला नकार देणे ही आमची एक फार मोठी चूक आहे. 96 डोळ्यासमोर आणा. हा आवश्यक तेवढा मुद्दा पूर्ण करून आपण प्रार्थना करायची. तेवढी सहनशक्ती नसेल ते का अर्थातच बाहेर चांदणं आहेच मस्त. आणि आलाय, पूर्ण होत आलाय. पण असं मी मुद्द्यावर अन्याय करत थांबणार नाहीये. 91 साली सोव्हिएट रशियाचं पतन झालं होतं. 89 सालापासून प्रथम पूर्व युरोपातल्या साम्यवादी राजवटी संपल्या होत्या. म्हणजे जागतिक पातळीला साम्यवादाचा एक विचारधारा म्हणून पराभव होत होता. आणि त्या विचारधारा म्हणून होणाऱ्या पराभवाचं रूपांतर प्रत्यक्ष हे सरकार चालवू शकतं का, देश चालवू शकतं का, देशाच्या धोरणांना दिशा देऊ शकतं का, हा पण पराभव जगात होत होता. चीननी सुद्धा दंग शिओफंगच्या नेतृत्वाखाली माओचं साम्यवादी धोरण सोडून देऊन खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार केला. अशा पार्श्वभूमीवर लोकशाही मार्गाने जे सरकार आलंय त्या सरकारचा प्रमुख एक साम्यवादी विचाराचा व्यक्ती आहे. ही जागतिक साम्यवादी चळवळीला ठरली असती फार मोठी प्रेरणा, फार मोठं स्थान. पण 96 मध्ये बहुधा त्या व्यक्तींचे आपापले अहंकार किंवा पदांचं हे अडवालं आणि पॉलिट ब्युरोनी ज्योती बसूंना पंतप्रधानपद स्वीकारायला नकार, नाही तुम्ही स्वीकारायचं. नंतर चूक कबूल केली की करायला होतं त्याच वेळेला. मग आता कोण? अशा वेळी HD देवेगौडांचा शोध लागला. ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. खाटकन एकदम उठून आता NF-LF आणि ठीक आहे देवेगौडांच्या नावावर संमती झाली, ते झाले पंतप्रधान. त्यावेळेला अलमाती धरणाचा प्रश्न देशभर गाजत होता. अलमाती हे कर्नाटकातलं धरण आहे आणि धरणाची उंची वाढवायची का नाही वाढवायची, वाद चालू होता कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूचं म्हणणं होतं उंची वाढवा, कारण धरणाची उंची वाढवल्यामुळे पाण्याचा साठा जास्ती होणार होता. तमिळनाडू हे पाणी टंचाई असलेलं राज्य आहे. विशेषतः चेन्नई शहर हे तर पाणी टंचाईग्रस्त शहर आहे. चेन्नईला एकेवेळी तेलुगू म्हणजे आंध्र प्रदेशमधनं पाणी पुरवलं जायचं. त्याला NTRनी मान्यता दिली होती की तेलुगू देसमनी मान्यता दिली होती की पाणी मिळू जात. म्हणजे लक्षात घ्या जाता जाता की प्रादेशिक नेता असून NTRनी भूमिका राष्ट्रव्यापीच घेतली होती. आणि मी नुसत्याच आंध्रच्या हिताचं नाही, जर गरज कळते आपल्याला की तिकडे तमिळनाडूलाही पाण्याची गरज आहे, नाहीतर मद्राससारखं महत्त्वाचं एक शहर त्याला पाण्यापायी अन्नांना दशा होईल, तर तेलुगू देसम नीतीचं त्या प्रकल्पाला नावच तेलुगू गंगा हे नाव होतं त्या काळात. पुढे NTRनी
नॉन काँग्रेस पक्षांची एक देशव्यापी आघाडी बनवायलाही पुढाकार घेतला होता. ते निमंत्रक होते त्या आघाडीचे आणि मग भाजप सदस्य होतं त्या आघाडीचं. पण त्यावेळी NTR निमंत्रक होते. ते ह्याचे उल्लेख माझ्या अस्वस्थ दशकाच्या डायरीत आहे, कारण त्या काळात त्यांना मी भेटलो पण होतो. प्रेस कॉन्फरन्सेस, वैयक्तिक त्यांच्या मुलाखती. पण कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये 1996 मध्ये वाद होता. तमिळनाडूची इच्छा आणि म्हणणं होतं अलमाती धरणाची उंची वाढवावी, कारण उंची वाढवल्यामुळे पाण्याचा साठा वाढेल आणि त्या वाढलेल्या साठ्याचा उपयोग तमिळनाडूला होणार आहे. कर्नाटकची भूमिका होती की उंची वाढवल्यामुळे जमीन जाणार आहे कन्नड शेतकऱ्यांची पाण्याखाली. उंची वाढवल्यामुळे जो पाण्याचा साठा वाढेल त्यात जाणार आहे जमीन कन्नड शेतकऱ्याची, पण फायदा होणार आहे तमिळ माणसाला. तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून अलमाती धरणाची उंची वाढवायला HD देवेगौडा यांनी विरोध केला होता. अचानक ते पंतप्रधान झाले. तर पंतप्रधान झाल्यावर ज्या काही पहिल्या फायली असतील त्यांनी सह्या केलेल्या पंतप्रधान पदावरनं, त्याच्यात त्यांनी अलमाती धरणाची उंची वाढवायला मान्यता दिली. आणि त्यांना विचारलं पण गेलं की असं कसं काय. ते म्हणाले, मी तेव्हा कर्नाटकचा मुख्यमंत्री होतो, मी कर्नाटकचा प्रवक्ता आहे ना त्यांनी बोलतो. आज मी देशाचा पंतप्रधान आहे, तर सगळा देश माझा आहे, माझं काम आहे सगळ्या देशाची मी काळजी घ्यायला पाहिजे. तर प्रादेशिक पक्ष म्हणजे जणू ते देशाच्या एकात्मतेला धोका आहे असं काही यत्किंचितही बाळगायचं कारण नाही. पण पुढचा भाग आपण बहुधा पुढच्या शनिवारी पाहू.